चला इथे आपण पुढच्या मॅच कडे वळतोय। सेमी फायनल क्रमांक 1 मैदानामध्ये चला आपण सेमी फायनल क्रमांक 1 कडे वळतोय, ज्या ठिकाणी रंगारी रॉयल्सचे रॉयल्स खेळाडू तर दुसऱ्या बाजूला समर्थ चॅलेंजर्स या दोन बलाढ्य संघांमधलं युद्ध आणि त्या युद्धाची सुरुवात प्रथमतः नाणेफेकीचा कौल करून झाली आणि त्यामध्ये समर्थ चॅलेंजर्स हा संघ इथे आपण प्रामुख्याने बॅटिंग करताना पाहतोय, तर रंगारी रॉयल्स हा संघ इथे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। दोन वाघांची झुंज सेमी फायनल मध्ये आहे। समर्थ चॅलेंजर्स विरुद्ध रंगारी रॉयल्स सेमी फायनल मॅच क्रमांक 41। इथे नाणेफेकीचा कौल समर्थ चॅलेंजर्स या संघाने जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर रंगारी रॉयल्स या संघाला इथे गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी इथे आमंत्रित केलं जात आहे। मागच्या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो ज्याने क्वार्टर फायनल मध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी केली ते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहेत, तर दुसऱ्या बाजूने ज्यांनी आघाडीला येत असताना भल्या भल्या गोलंदाजांना सीमारेषेच्या पलीकडे धाडलं ते आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये सज्ज होत आहेत। लेट्स प्ले। पंचांचा इशारा येईल, दोन्ही संघांना शुभेच्छा। बोला गणपती बाप्पा। गणरायाचा नामघोष आणि इथे गणपती 10 षटकांची मॅच आहे। 7 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे। 3 गोलंदाजांना 2-2-2 षटक हाताळता येतील, तर 4 गोलंदाजांना 1-1 षटक हाताळता येईल। पहिला चेंडू इथे कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या चेंडूवरती मैदानाला समांतर दणदण करत येतोय चेंडू, सीमारेषा पार येतोय, चौकार, 4 धावा। आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हारवा। इथे पहिल्याच बॉलवर आपण पाहूया, मागे गेला त्यानंतर चांगली दिशा दिली आणि ते गॅप शोधला, गॅप मध्ये पहिल्याच बॉलवर चौकार आलाय। डावाची सुरुवात चौकाराने तन्मयने केली, कशा पहिल्याच बॉलवर हा चौकार। समर्थ चॅलेंजर्स साठी धावसंख्या आहे 4। हा चेंडू देखील त्याच दिशेने, परंतु आता तिथे क्षेत्ररक्षक सजवलं जात आहे डीप मध्ये आणि त्या दरम्यान 1 धाव इथे पूर्ण केली जाईल। पहिला चेंडू काहीसा आखूड टप्प्याचा आणि त्याला टोलवण्याचा प्रयत्न इथे सागर यांनी केला, त्या दरम्यान एक चौकार प्राप्त केला जातोय। पुन्हा एकदा आकाशांनी तशाच पद्धतीने इथे चेंडू हाताळला, परंतु त्या दरम्यान सिंगल। मोठी मॅच आहे, इथे सावधगिरी राखणं देखील फार गरजेचं आहे। प्रत्येक चेंडूवरती प्रहार करता येणार नाही आणि करून इथे रिस्क घेता येणार नाही। पुढचा चेंडू, हा चेंडू देखील इथे बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने इथे खेळून काढलाय। धावसंख्येत 1 ने वाढ, सागरने देखील आपलं खातं उघडलंय। तन्मय आणि सागर ही जोडी मैदानामध्ये फार मोठी जबाबदारी आहे। तन्मयच्या बॅटमधून एक चौकार, एक सिंगल आले, तर सागर एकेरी धावेवरती इथे खेळला जातोय। 6 धावा आतापर्यंत झाल्यात, पहिलं षटक सुरू आहे। हा चेंडू देखील आखूड टप्प्याचा, शॉर्ट आर्म पुल, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात। विकेटचं पतन, संघाचा संघनायक झेल बांधून तंबूच्या आश्रयाला। बॅक टू द पॅव्हिलियन। कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हारवा। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, शिंक मजेत आता आपण सारे खेळूया। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया। तन्मय गायकवाड नाराज आहे, बॉडी लँग्वेज सांगते, खांदे खालावलेत। ऍक्शन रिप्ले पाहूया। उसळी होती, बॉलला बाहेर जात असताना पुल करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला निलेशने लक्ष ठेवलं आणि रनिंग मध्ये चांगला झेल टिपलाय। पहिला धक्का बसतोय, धावसंख्या आहे स्कोर कार्डवर, धावा झालेल्या आहेत 4। एक गडी इथे बाद देखील झाल्याने पहा सुजितची ही रिॲक्शन, जो संघनायक आहे। पहिला धक्का बसलाय, पहिलं विकेटचं पतन 6 या धावसंख्येवरती पहिला बॅटर इथे बाद होतोय। एक चौकार तन्मय यांच्या बॅट मधून आला, परंतु एक मोठी इनिंग
इथे मात्र पेश करता आली नाही. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये तन्मय यांची जागा भरून काढण्यासाठी वय वर्ष 50च्या पुढील खेळाडू इथे मैदानामध्ये आमंत्रित केले जात आहेत. राहुल पाहूया राहुल कशा प्रकारे सागर याला साथ देतील आणि थोडा वेळ इथे क्रीज वरती उभे राहून धावा बनवतील. पहिला चेंडू पॅकफुटला गेले, बॉलला इथे चॉप केलाय, पॉइंटच्या दिशेने सिंगल प्राप्त केली जाईल. राहुल यांनी आपलं खातं उघडलंय. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. 7 धावा झाल्यात, 1 बॅटर बाद आहे, 5 चेंडू झालेत. अप्रतिम अशी गोलंदाजी आकाश याने देखील केली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार खर्च केला, परंतु त्यानंतरचं कमबॅक हे फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा हलक्याच हाताने इथे दिशा दिली आहे. पॉइंटच्या दिशेने खेळलेला चेंडू, त्या दरम्यान अवघी 1 धाव इथे वेगात पूर्ण केली जाते सागर याच्या बॅट मधून. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, 2 बलाढ्य संघांची एकमेकांच्या विरोधात पडली आहे गाठ. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 8. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ताकदवान आहेत आणि दोन्ही संघांमधलं जे युद्ध आहे त्या युद्धाची सुरुवात ही काहीशी संमिश्र स्वरूपाची होते. पहिलं षटक 6 चेंडू 8 धावा, 1 बॅटर तिथे बाद होतोय. परंतु सागर ज्याने मागच्या मॅच मध्ये 50 धावा इथे वेगात पूर्ण केल्या, तो अजूनही मैदानामध्ये आहे. तर चांगली साथ देण्यासाठी एक्सपिरियन्स खेळाडू, वयाची 50शी ओलांडलेला खेळाडू राहुल देखील त्यांच्या बरोबरीने जोडले जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आपण पाहतोय शैलेश सर 8 धावा आहेत, 1 गडी गमावलाय. 10 षटकांची लढत आहे. 3 गोलंदाज असतील जे 2 षटकं टाकू शकतात, त्यानंतर 4 गोलंदाजांना 1-1 षटक टाकता येईल. म्हणजे 7 गोलंदाज वापरायचे, मात्र पहिल्या षटकामध्ये 8 आल्यात. पहिला बॉल फुल लेनचा होता. दुसऱ्या षटकामध्ये विशाल आलाय. पहिल्याच बॉलला ऑफ ड्राईव्हच्या रूपाने खेळला, एक्स्ट्रा कव्हरला जाईल आणि एकेरी धाव मिळते. प्रत्येक धाव महत्वाची. धावफलक 9 वर पोहोचलाय. पहिला धक्का भरपूर लवकर लागलाय, मात्र या धक्क्यातून समर्थला ते सावरायचंय आणि एक चांगलं लक्ष प्रस्थापित करावं लागेल. सेमी फायनलचा सामना आहे, फायनलच्या आधीची फायनल आहे शैलेश सर. फायनलच्या अगोदरची ही फायनल सेमी फायनलची लढत. एक पाऊल अजूनही इथे दूर आहे. ज्या ट्रॉफीसाठीचे हे युद्ध आहे त्यासाठी जाण्यासाठी एक पाऊल इथे अजूनही पुढे जावं लागणार आहे. पुन्हा एकदा एकेरी धाव राहुल यांच्या बॅट मधून येते. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 10 एका गड्याच्या मोबदल्यात. आज चेंडू देखील आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेने खेळलाय, परंतु धाव घेण्यास केलेला नकार. धावसंख्या 10 वरती स्थिरावली. आतापर्यंत 9 चेंडू हाताळलेत या इनिंग मधले, त्यामध्ये एक चौकार आलाय, एक विकेट देखील गेली आणि तरी देखील धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. संयम महत्वाचा आहे, थोडा वेळ स्वतःसाठी देणं देखील गरजेचं आहे. धावसंख्या होते ती 10, परंतु इथे चेंडू काहीसा भरकटला जातोय डावे यष्टीच्या बाहेर. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. जमीन लगत दोन्ही हात केलेत समांतर, धावा कळवल्यात अवांतर. मिस्टर एस्ट्राज इथे धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. 11 धाव संख्या इथे जी पूर्ण केली जाते एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना सागर 4 चेंडूंमध्ये 3 तर राहुल 2 चेंडूंमध्ये 2. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल, रणनीती इथे आखली जाते विशाल यांच्या माध्यमातून. 2 क्षेत्ररक्षक इथे डीप मध्ये तैनात आहेत. डीप वाईडिश लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर डीप काऊ कॉर्नर. पुढचा चेंडू विशाल यांचा. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न काहीसा फसला जातोय. टप्पा पडल्यानंतर काहीसा हळुवार पद्धतीने चेंडू इथे मार्गस्थ केला आणि त्यावरती प्रहार करण्याचा, वेगात प्रहार करण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न मात्र इथे आणून पाडला जातोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव असेल. चांगली सुरुवात इथे विशाल यांनी देखील केली आहे. या संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू म्हणून विशाल मधोळकरचं देखील नामोल्लेख इथे सातत्याने केला जातोय. पुन्हा एकदा दिशा इथे भरकटली जाते. ज्या वेळेस आपण गोलंदाजाची स्तुती करतोय त्या वेळेस इथे गोलंदाज काहीसा भरकटलेला मारा आणि त्या दरम्यान अवांतर धाव इथे खर्च केली जाते. धावसंख्येत अतिरिक्त धावेने वाढ, धावसंख्या 12. कुठेतरी पिछाडीवरती संघ पडतोय. येस, एक्स्ट्रा इथे थांबवायचे असतील. पॉवर प्ले मध्ये सुरुवात थोडीशी शांत केली, 2 एक्स्ट्रा बॉल टाकलेत आणि विशाल कडून हे अपेक्षित नसतं, कारण नेहमीच
चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी तो करतो, परंतु सध्या त्याच्या गोलंदाजीमध्ये 2 एक्स्ट्रा आलेत आणि या एक्स्ट्रा शैलेश सर आपण पाहिलं तर कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतील, कारण हा सामना भरपूर महत्वाचा आहे, अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही टीमच्या, त्यामुळे इथे चांगलंच खेळावं लागेल, बेस्ट द्यावं लागेल. इथे देखील चेंडू आपण पाहतो जयष्टीच्या बाहेर आहे, पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. बघा दिशा इथे भरकटली की दशा इथे बिघडली जाते. गोलंदाजाच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत, जी निराशा आहे ती स्पष्टपणे दिसते आणि पंच अगदी योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. फार हुशार पंच आहेत आणि त्यांचा निर्णय आतापर्यंत अगदी योग्य आहे. धावसंख्या होते ती 13, एका गड्याच्या मोबदल्यात अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. इथे देखील बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम शेवटच्या क्षणी इथे बॅटने चेंडूला शॉर्ट थर्ड वरती इथे ढकलून दिला आणि त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. सागर यांचं देखील कौतुक करावं लागेल, वेळ स्वतःसाठी देत आहेत. ठाऊक आहे अजून फार मोठी मॅच आहे, दुसरं षटक आहे, आघाडीचा बॅटर बाद झालाय, कॅप्टन इथे डगआउटच्या दिशेने गेलेत, त्यामुळे या काही षटकांमध्ये थोडासा संयम दाखवावा लागेल आणि त्याचमुळे सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 14, एका गड्याच्या मोबदल्यात. हा चेंडू देखील वाढ, टप्पा पडल्यानंतर हलकस काटा बदलून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. पॉवर प्लेची 2 षटकं इथे संपलेली आहेत, 10 षटकांची लढत आहे. तीन षटकं असणार आहेत पॉवर प्लेची, कारण 10 षटकांचा सामना आहे. पहिली 2 षटकं संपली आहेत, 14 धाबा आलेत 7च्या सरासरीने, परंतु ही धावगती इथे वाढवणं गरजेचं आहे, कारण अशा सामन्यामध्ये तुम्ही खेळताय जिथे भरपूर धाबा गरजेच्या असणार आहेत. समोरचा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे, त्यामुळे समर्थला एक चांगलं चॅलेंज देणं इथे गरजेचं असणार आहे. सागर खेळतोय 6 बॉलमध्ये 4 वर आणि 3 बॉलमध्ये राहुल 2 वर खेळतोय, मात्र पहिला धक्का लवकर लागलाय, त्यामुळे दुसऱ्या विकेटसाठी जबाबदारीचं क्रिकेट हे दोन्ही गोलंदाज खेळतात. विशालने इथे 6 धाबा खर्च केल्या, त्यामध्ये 3 एक्स्ट्रा होत्या व्हाईट बॉल, मात्र त्या व्यतिरिक्त 3 सिंगल त्याने खर्च केल्या. कोणताही मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाहीये आणि पहिल्या 2 षटकांचा आपण एकंदरीतच विचार केला तर गोलंदाज येथे हवी ठरलेत, पण तो अजूनही आपण 8 षटकं येणारी इथे पाहणार आहोत. तिसरं षटक पॉवर प्लेचं अजूनही शिल्लक आहे, इथे थोडासा गिअर शिफ्ट करणं समर्थ संघासाठी गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला या धावा रोखण्यासाठी आता निलेशला पाचारण केलंय शैलेश सर. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा अप्परकटचा नजराणा पेश केलाय, कव्हर्स मधून बॉल काढलाय, 1 बाउन्स घेत असताना सीमारेषेच्या पलीकडे चौकार, 4 धाबा. तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे सागरेच्या बॅट मधून होते, चौकाराने निलेशचं स्वागत केलंय आणि काय फटका इथे सजवला जातोय. पुढे सरसावत येत चेंडूने जी उसळी घेतली ना, त्या उसळीचा इथे फायदा घेतलाय आणि अप्परकट इथे प्रॉपर जातोय सीमारेषेच्या पार चौकारासाठी. उसळीचा चांगला वापर केला, बाउन्स होता या बॉलवर, त्याबरोबरच ऑन दी टोज आणि ऑन दी नोज तुम्हाला खेळता आलं पाहिजे. फलंदाजाला ऑन दी टोज खेळता आलं पाहिजे, गोलंदाजाला ऑन दी नोज गोलंदाजी करता आली पाहिजे. हे चांगल्या बॅटीने ते रंगेल, मात्र पहिल्या बॉलवर एक देखना चौकार आलाय. धावसंख्या 18, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील अखूट टप्प्याचा आवाक्यामध्ये होता, परंतु त्यावरती प्रहार करण्यामध्ये पूर्णपणे इथे अयशस्वी ठरतात. बघा अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्या अँगल मध्ये बरोबर चेंडू मिळाला, परंतु या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, स्वतःवरती नाराज आहेत सागर. आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये 8 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. अजूनही वेळ घेत आहेत, वेळ घ्यावा लागेल, स्वतःसाठी वेळ राखीव ठेवावा लागेल. पुढचा चेंडू निलेशाचा सागर यांच्यासाठी. हा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅट वरतून ब्रश, लेमन कट, त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. एकेरी धाव, धावसंख्येत 1 ने वाढ होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा या तिसऱ्या षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात इथे पूर्ण होत आहेत. चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटर मध्ये डाव सावरण्याचं काम इथे दोन्ही बॅटर करतात. एका बाजूने राहुल तर दुसऱ्या बाजूने सागर. गोलंदाजी मार्क वरती येते निलेश. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 5 धावा निलेश यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. पुढचा चेंडू इथे गोलंदाजी मार्क वरती निलेश.
खोलवर टप्प्याचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय, चांगली चेंडू टाकली जात आहेत, फुल लेंथवर सातत्याने भर दिला जातोय निलेश कडून, एक चौकार आला. मात्र त्यानंतरच्या चेंडूंवर त्याने चांगलं कमबॅक केलं. त्यानंतरचा चेंडू निर्धाव होता, त्यानंतर 2 सिंगल आले आहेत, म्हणजेच काही ते कमबॅक झाले सध्या निलेशचं. परंतु सागरला आता गिअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. 2.4 नंतर 20 आहेत. निलेश तयार गोलंदाजी ट्रॅक करून ओव्हर द विकेट. इथे मात्र प्रयत्न मोठ्या फटक्याचा, फुलर लेनचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा बॅटर त्रिफळा बांधून सागर बॅक टू द पॅव्हिलियन. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईनला मिस केलं, बॉल थोडासा खाली राहिला आणि त्यानंतर सरळ गोलंदाजाने सागरची काठी काढली आहे. दुसरा धक्का बसेल 20 या धावसंख्येवर. आता समर्थ थोडेसे अडचणीत येतील. सागर इंदुलकरने 10 चेंडूंचा सामना केला, 9 धावा त्याने इथे काढल्यात. पण तो ऍक्शन रिप्ले पाहूया या बॉलचा. पुढे होता बॉल, बॅट आणि पायामध्ये अंतर होतं, त्या अंतरामधून बॉल आतमध्ये गेला आणि त्यानंतर स्टंप इथे उखडलाय. विकेटचं पतन, बेल्स उडवल्यात, फलंदाज बाद झालाय. सागर छाप पाडता आलेली नाहीये, मात्र दुसरा धक्का बसतोय. या षटकामध्ये धावसंख्या देखील स्थिरावली आहे. इथून मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जायचं असेल तर आता भागीदारी करणं हे गरजेचं राहील. येणाऱ्या फलंदाजांना जबाबदारी घ्यायची शैलेश सर. जबाबदारी ही घ्यावीच लागेल, कारण मोठी पडझड होते. ज्या बॅटरवरती आतापर्यंत फार विश्वास होता, तो विश्वास कुठेतरी कमी पडतोय. परंतु अजूनही वेळ आहे, म्हणजे हे तिसरं षटक आहे, 10 षटकांची मॅच आहे आणि मोठी मॅच आहे. सेमी फायनल आहे, जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल. निलेश यांनी देखील चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केलेली आहे. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पदाला तिथे त्या ठिकाणी केलं जातंय आणि त्यानंतर चेंडू पॅट वरतून ब्रश सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 21. इथे पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, फेकी काहीशी इथे भरकटली गेली. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या होते ती 22. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. रंगारी रॉयल्स आणि त्यांच्या विरोधात समर्थ चॅलेंजर्स चॅलेंज स्वीकारण्यासाठी इथे मैदानामध्ये बॅटिंग करतात. टॉस जिंकल्यानंतर इथे बॅटिंग करण्याचा निर्णय काही अंशी 3 षटकांमध्ये कुठेतरी फसलेला वाटतोय. परंतु अजूनही 7 षटक शिल्लक आहेत, 42 चेंडू शिल्लक आहेत. या 42 चेंडूंमध्ये सर्व काही निर्भर ठेवावं लागेल. सर्व काही त्या 42 चेंडूंवरती अवलंबून आहे की ही धावसंख्या कुठपर्यंत वाटचाल करेल. 100 पार या धावसंख्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न समर्थ चॅलेंजर्स या संघाचा नक्कीच असेल. परंतु पाहूया इथे रंगारी रॉयल्स खेळाडू या धावसंख्येला रोखण्याचं काम करतील का. 3 षटक संपले आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खराब सुरुवात, त्यानंतरच्या षटकामध्ये देखील एक महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त केली जाते. परंतु अमित आणि राहुल ही जोडी जमेल का. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अजय. पहिला चेंडू आडव्या बॅटने इथे खेळून काढला. राहुल यांच्या बॅट मधून प्राप्त केली जाते ती सिंगल. अजय नावातच इथे आपण पाहतोय विजय आणि या ठिकाणी संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी आणि त्यासाठीच त्याला आमंत्रित देखील केलं जात आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने इथे मारा करण्यासाठी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने इथे मारा करण्यासाठी इथे सज्ज आहेत. पुन्हा एकदा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक आणि विकेटचं पतन. अजय आले आणि विकेट इथे प्राप्त केली आहे. अमित देखील होतील बाद. तिसऱ्या विकेटचं पतन, तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो रेची. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, शिक्षक मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, शिक्षक मजेत आता. वाह, आता झेंडे शिट्या इथे आपल्याला रंगारी रॉयल्सच्या डगआउट मध्ये पाहायला मिळतात. भारताचा देखील झेंडा इथे ध्वज फडकवला जातोय आणि त्याचबरोबर रंगारी रॉयल्स इथे आपल्या पथकाचा, आपल्या मंडळाचा इथे झेंडा देखील फडकवतात आणि तो जल्लोष त्यांच्या डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. विकेट केल्यानंतर अजय यांचा देखील जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. सर, महत्वाची विकेट इथे पाहायला मिळाली. शैलेश सर, आमच्या कोकणामध्ये ज्यावेळेला आंबे लागतात आणि ते आंबे काढण्यासाठी एक झेला असतो, त्या झेल्यामध्ये तो अचूक आंबा काढला जातो आणि तसा जिथे झेला हाताचा बनवला आणि तो बॉल इथे झेलत असताना विकेटचं पतन झालंय. महत्वाची विकेट, दबाव टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय.
मात्र आता धावा गरजेच्या आहे. धावांची धावाधाव करावी लागणार आहे कारण एक चांगलं लक्ष इथे प्रस्थापित करायचंय. हे प्लेयर्स डगआउट मध्ये दृश्य आपल्याला पाहायला मिळते. आपल्या देशाचा झेंडा देखील डौलाने फडकवला जातोय असा अर्थ अभिमान आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या टीमचा झेंडा देखील पाहायला मिळतोय. झेंडा फडकवलाय परंतु आता या सामन्यामध्ये देखील झेंडा फडकवायचा आहे. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीने प्रयत्न करतील. गोलंदाज तयार, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, स्ट्रॉंग अपील. पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. वैभव कातोरी सरांना प्रश्न विचारला हाऊस दॅट, त्यांनी स्पष्ट नकार दिलाय. धावसंख्या आहे सध्या 23 वर 3 गडी गमावलीत. अजय 3 बॉल मध्ये 1 धाव खर्च करतो आणि 1 विकेट त्याने काढली आहे. म्हणजेच काय, पूर्णपणे दबाव टाकला गेलाय. 10 षटकांची लढत आहे. इथून देखील कमबॅक केलं जाईल मात्र त्यासाठी आत्मविश्वास गरजेचा असणार आहे. शैलेश सर, नक्कीच आत्मविश्वासानेच तुम्हाला खेळावं लागेल आणि तो विश्वास इथे कायम ठेवावा लागेल. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर इथे केला जातोय. बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये, परंतु 1 धाव त्या दरम्यान इथे पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 24. 4थं षटक सुरू आहे आणि ही गती कुठेतरी कमी आहे. इथे गती वाढवण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. राहुल पुन्हा एकदा इथे सज्ज झालेत तर अजय गोलंदाजी ट्रॅकवर. हा चेंडू सोडून दिलाय परंतु इथे हिट विकेट. इथे स्वतःहून यष्टांचा वेध इथे बॅटरने घेतलाय. काहीसा शरीराचा वेध इथे यष्टांना होतोय आणि त्या दरम्यान विकेटचं पतन. 4था बॅटर 24 या संख्या धावसंख्येवरती बाद. थँक्यू डीजे. 4था धक्का इथे बसलाय. मागे जात असताना खेळण्याचा प्रयत्न पहा, बॅकफुटला गेले. हिट विकेट स्वयंचीत झालेले आहेत राहुल जाधव आणि आता हा देखील एक महत्वाचा गडी ते बाद झालाय. दबाव टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय असं सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि रंगारी रॉयल्स नेहमीच रॉयल कारभार त्यांच्याकडून केला जातो. या मॅच मध्ये देखील गोलंदाजांची रॉयल गोलंदाजी, परंतु अजूनही समर्थ ही ते समर्थपणे खेळू शकतील जेणेकरून एक चांगलं लक्ष प्रस्थापित होईल. नक्कीच फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे परंतु ती ढासळायला लागल्यानंतर मात्र सावरणं कुठेतरी अवघड होतंय. आणि ही चर्चा मॅच सुरू होण्याअगोदर ती केली होती. 8 षटकांचा शॉर्ट फॉर्मॅट होता. त्यामध्ये समर्थ चॅलेंजर्स या संघाने अप्रतिम अशी आपली बॅटिंग आणि बॉलिंग केलेली आहे परंतु हा थोडासा मोठा फॉर्मॅट आणि त्यामध्ये मात्र पडझड होते. हा चेंडू देखील उजव्या इष्टीच्या बाहेर. इथे इष्टा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण इथे मात्र काहीसं खराब. बॉल जाईल सीमारेषा पार. फार वेळानंतर येतोय. चौकार 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 चौकार. 4 धावा. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता. कव्हर्स मध्ये खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने गलतीचे मिस्टेक केलाय आणि त्यानंतर आता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलाय. चौकाराला या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. 4 षटकांचा खेळ बरोबरने संपलाय. 28 आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रोहन 4 वर खेळतोय. प्रवीण 2 बॉल मध्ये 1 वर आणि इथून 5व्या विकेट साठी अजूनही 36 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5व्या विकेट साठी जर भागीदारी आली तर चांगले लक्ष प्रस्थापित होऊ शकेल. पहिल्या 4 षटकांच्या हायलाइट्स सध्या आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी केली परंतु तेवढे चांगली झेल. हा पहिला धक्का लागला होता. दुसऱ्या विकेटच्या रूपाने फलंदाज पुढे सरसावला. कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, तिथे चौकार आला. दिशा काठी गुल केली. काठी काली होती सागरची, तिथे त्याला विकेट मिळाली. हा फटका हवेत होता. तिथे क्षेत्ररक्षकाने अचूकता दाखवली आणि त्यानंतर विकेट. हा 4था धक्का स्वयंचीच्या रूपाने राहुल बाद झाले. त्यानंतर इथे पहा कव्हर्स मध्ये गेला फटका. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली आणि चौकार आला. त्या ओव्हरऑल आता इथे 4 षटकं संपली आहेत. 28 आहेत परंतु 36 चेंडू अजूनही तुमच्या हातात आहेत कारण 10 षटकांची लढाई आहे. इथे लढायचंय, लढावं लागेल. पहिला चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. सुजित इथे गोलंदाजी मार्क वरती आहे बघा. या देखील नावामध्ये जीत आहे आणि त्याचमुळे इथे विजयाच्या दिशेने हा संघ वाटचाल वेगवान करतोय परंतु अजूनही वेळ. दुसऱ्या बाजूने देखील
प्रवीण आणि रोहन यांना देखील डाव सावरावा लागेल. पुन्हा एकदा मोठा प्रहार, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, येतोय पुन्हा एकदा षटकार षटकार षटकार, 6 धावा. आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा. थँक्यू डीजे. पुढे आला चालत एक पाऊल पुढे टाकल्याने त्यानंतर क्रॉस बॅटने हा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, भिरकावलाय. ज्या फटक्याची गरज होती तोही ते फटकारा लावण्यात प्रवीणने सांगितलंय. येस, टायगर अभि जिंदा आहे. आज चांगली बॅटिंग करायची. षटकार. हा नक्कीच टॉप ऑर्डर कुठेतरी लवकरात लवकर बाद झाले, परंतु मिडल ऑर्डरला हा डाव सावरावा लागेल, खेळावं लागेल, इनिंग इथे पेश करावी लागेल. धावसंख्या 34. पुन्हा एकदा इथे मात्र चुकीचा फटका, बॅटची एज आणि सरळ यष्ट्यांचा वेध. पुन्हा एकदा विकेटचं पतन. निम्मा डाव इथे समाप्त होतोय. 5वा बॅटर 34 या धावसंख्येवरती त्रिफळा बांधून बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटची आठली कड घेतली, यष्टी मध्ये बॉल घुसला, त्यानंतर यष्टी पडली आहे, फलंदाज बाद झालाय. 34 या धावसंख्येवर आता 5वा धक्का इथे बसलाय. समर्थ चॅलेंज असला, आज समर्थपणे खेळायचे. मात्र ऍक्शन रिप्ले पाहूया या बॉलचा. मागच्या बॉलवर षटकार, फुल लेनचा बॉल सुजितचा आतमध्ये आला आणि त्यानंतर सरळ दांडी पाडलीये. विकेटचं पतन. 5वा धक्का बसलाय. संकटामध्ये पोहोचलाय संघ. 5 फलंदाज बाद झालेत. निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये परतलाय, आराम करतोय. इथून डाव सावरायचाय. संघ पुढचं पूर्णपणे अडचणीत आहे आणि यावेळेला शैलेश सर एका खेळाडूला संकट मोचक बनणं गरजेचं आहे, परंतु गोलंदाज संधी देत नाहीयेत. मात्र आता मैदानामध्ये आपण पाहतोय माणिकचंद ऑक्सिजन 300% जास्त ऑक्सिजन असलेलं पाणी, ड्रिंक्स ब्रेक मिळालाय. मात्र आता पाणी पिलेत, एनर्जी येईल आणि त्या एनर्जीला सोबत घेऊन समर्थचे खेळाडू, समर्थचे फलंदाज समर्थपणे खेळतील का? खेळावं लागेल. समर्थ चॅलेंजर्स, जे आपण या गोष्टीची जी चर्चा सुरू होती की कोणाला तरी ही जबाबदारी घ्यावी लागेल आणि ती जबाबदारी घेण्यासाठी छोटा पॅकेज और बडा धमाका महेश परदेशी इथे मैदानामध्ये आलेत. ज्या खेळाडूने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे ना, तो खेळाडू आलाय आणि त्याला ठाऊक आहे की अशा परिस्थितीमध्ये डाव कशा प्रकारे सावरायचा आहे. याचं विस्फोटक रूप आपण पाहिलेलं आहे, परंतु संयम देखील या खेळाडूकडे आहे आणि तो आपल्याला काही चेंडूंमध्ये पाहायला देखील मिळेल. अजूनही भरपूर डाव शिल्लक आहे, भरपूर षटकं शिल्लक आहेत, विकेट्स गेल्यात, परंतु स्वतःला सावरणं आणि मी तर म्हणेल की तुमचा जो नॅचरल गेम आहे तो देखील खेळलात तरी फार इथे कामगिरी चांगली होऊ शकते. कारण एक प्रेशर असं की मला थांबायचंय की मारायचंय, त्यामध्ये बॅटर काही काही वेळेस बाद होतात. आणि नॅचरल जो गेम आहे, एकदा बाद झाल्यानंतर आपण ठरवतो अरे हा मला मारायचा होता, परंतु मी डिफेन्स खेळण्याच्या नादामध्ये मी बाद झालो, अरे हा मला डिफेन्स करायचाच नव्हता. या काही गोष्टी आपल्याला इथे प्रामुख्याने पाहायला मिळतात. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील बॅटच्या समोरून इथे हलकासा काटा बदलला जातोय आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव असेल. इथे प्रेक्षक देखील फार खुश आहेत. हे रंगारी रॉयल्सचे समर्थक आहेत आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित देखील आहेत. काही माता भगिनी आल्यात आपल्या संघाला इथे प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपला संघ इथे काहीशी चांगली कामगिरी करतोय हे स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय. हा चेंडू हलक्या हाताने वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्राच्या डीप मध्ये तैनात, एकदा वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न गरज नसताना, परंतु इथे तिसरे पंच कॉल देतील. हे भगवान ये क्या हुई, गरज नसताना इथे रोहन काहीशा अडचणीमध्ये येत आहेत. रोहन यांनी कॉल दिला, महेश यांनी कॉल प्रथमतः स्वीकारला नव्हता, शेवटी एकाने कॉल दिलाय तो उचलला, परंतु इथे मिस कॉल झालाय की काय? धोक्याची घंटा नक्कीच वाजली आहे. तिसरे पंच सध्या पडताळणी करतील. चेहऱ्यावरचा उत्साह पहा. आपल्या भारतीय ध्वजाला दौलाने ते फडकवलं जातंय. सुजित होता, कलेक्शन चांगलं आहे आणि पहा बॅट ड्रॅग केली, फ्रेम मध्ये पाहायला मिळालेला नाहीये. इथे धोक्याची घंटा, हृदयाची धडधड वाढील आणि आता हृदयाची धडधड वाढील, लाल बत्ती पेटली आहे. म्हणजेच काय तर फलंदाजाला परतावं लागेल. 6वा धक्का बसतोय. धावसंख्या स्थिर आहे. अजून एक विकेट. येस डीजे.
कॅच रनआउट काढा घोडा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बा असू दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा. धन्यवाद. पाचवं षटक इथे मैदानामध्ये आपण पाहतोय सुरू आहे आणि 6वा बॅटर इथे बाद होतोय. महेश यांच्या खात्यामध्ये एक धाव येते. आता महेशला हा डाव सावरावा लागेल. 35 वरती 6 आहेत. चेंडू देखील बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने गॅप मोठी आहे, बेदली आहे आणि त्यानंतर मैदानाला गुदगुल्या करत महेशच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. शेवटच्या बॉलवर आतमध्ये येणारा बॉल मागे जात असताना चांगला स्क्वेअर कट इथे पेश केलाय. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय आणि बरोबरच 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 39 आहेत. 6 गडी बाद. समर्थ चॅलेंजर्स. यश अजूनही एकही चेंडू खेळलेला नाहीये. महेशने 3 बॉलमध्ये 5 काढलेत. आज महेश्वर सर्वाधिक दारोमदार असेल, मात्र त्याला चांगले खेळायचे. बरोबरच 5 षटकं संपलीत. उर्वरित 5 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुजितने 1 षटक टाकला, 11 धावा खर्च केल्या, 2 विकेट, 1 षटकार 1 चौकार. थोडासा महागडा राहिला पण 2 विकेट आल्यात, ही जमेची बाब आहे. 39 लॉस ऑफ 6 विकेट. 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये 39 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात. यश आणि महेश. मग काय आता यश संघाला यश मिळून देईल का? 5 मध्ये 39 झाल्यात. निम्मा डाव संपला, अजूनही निम्मा डाव शिल्लक आहे. 30 चेंडू अजूनही आहेत आणि या 30 चेंडूंमध्ये जर का 40-50 धावा झाल्या तर इथून पुढे 80-90चं टार्गेट, हे टार्गेट इथे पूर्ण करावं लागेल. कारण एक फायटिंग स्कोर होईल. माझ्या बरोबरीने पुढच्या 5 षटकांसाठी नरेश ढोमे सर देखील आहेत आणि त्यांचं कॅल्क्युलेशन आतापर्यंत अगदी योग्य आहे. मी सरांना नक्कीच विनंती करेन की पुढच्या 5 षटकांसाठी आपण देखील लीड करायचं आहे. परंतु हा प्रश्न प्रामुख्याने असे आल्या 5 मध्ये 39 आल्यात. पुढच्या 5 मध्ये हा धावसंख्येचा आलेख 90-100 पर्यंत जाऊ शकतो. कारण महेश आहे आणि त्याचबरोबर यश आणि अजून एक बॅटर डगआउट मध्ये शिल्लक आहे. जरूर 10 षटकांमध्ये 100च्या पुढे धावा फलकावरती लागल्या असतील तर गोलंदाजांना सुद्धा काही प्रतिकार करण्यासाठी अवधी मिळणार आहे. मॅच चांगली होणार आहे. पहिल्या 5 षटकांच्या सत्रामध्ये इथे रंगारी रॉयल्सचं वर्चस्व बघायला मिळालेलं आहे. संघर्ष करायला लागलाय समर्थ चॅलेंजर्सला. ज्या पद्धतीनं दोन्ही संघांनी डॉमिनेट केलं होतं इतर संघांना, 3 सामने साखळीतले जिंकले, त्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना जिंकला. ज्या पद्धतीनं दोन्ही संघ पुढे आलेत, इथे दोन्ही संघांची लढत मात्र प्रचंड रंगते मैदानामध्ये. 6वं षटक सुरू झाले. अजयच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. पहिल्या दोन्ही चेंडूंमध्ये तर अजय यशस्वी ठरलेला आहे. आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 7 धावा देत 2 फलंदाजांना अजयने बाद केलेला आहे. 6 गडी समर्थ चॅलेंजर्सने गमावलेले आहेत. या 6 टप्प्याचा चेंडू इथे स्पूल केला चेंडूला. 6 धावा इथे मिळतील. महेश ऑन फायर. महेश फलंदाजी करतोय मैदानामध्ये. कालचं जबरदस्त फलंदाजी राहिली होती. महेश अर्धशतक ठोकतानाच मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील पटकावला होता. आज अजूनपर्यंत थोडासा शांत होता, मात्र महेशच्या आतमध्ये किती आग आहे काल या मैदानाने त्याचा परिचय घेतलेला आहे. तर आज ती आग पुन्हा एकदा बाहेर पडेल का? उजव्या इशच्या बाहेर चेंडूला लॉफ केलंय तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार आहे. 1 धाव जरूर प्राप्त होते. धाव फलक पुढे पोहोचतोय 47 वरती. 2 धावा इथे पूर्ण होणार. 48 वरती पोहोचेल धाव फलक समर्थ चॅलेंजर्सचा. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जरूर महेश काही काळ खेळपट्टीवरती राहिला. ज्या पद्धतीने तो स्कोअर बोर्डला ऍक्सेलरेट करतो, मला वाटतं 100 वरती पोहोचायला हरकत नाहीये. डेड बॉलचा इशारा इथे बघू शकतो आपण. सुरमा नहीं विचलित होते, क्षण एक नहीं धीरज खोते, विघ्नों को गले लगाते हैं, कांटों में राह बनाते हैं. समर्थ चॅलेंजर्स. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खांडून काढावा लागला महेशला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय चेंडूवर. 1 धाव इथे मिळणार आहे आणि धाव फलक 49 वरती पोहोचतोय 6व्या षटकामध्ये.
यश नवीन फलंदाज आहे, दोघेही तसे नवीनच आहे. महेशनं 6 चेंडू तर यशनं 2 चेंडू खेळलेत. लेंथ बॉल होता यश साठी. अजयचा हा चेंडू चांगला ठरतोय. हलकसा अपील तिथे, मात्र निराशा होती. उत्साह थोडासा कमी झाला ज्यावेळेस बघितलं की चेंडूने कुठली कड घेतलेली नाहीये बॅटची, मात्र षटक संपेल. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 49 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये समर्थ चॅलेंजर्स. काय स्पर्धा पुढे आलेली आहे. मागचे 6 दिवस मंतरलेले होते. गणेशोत्सव मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ, ढोल ताशा पथकांची एनर्जी क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला बघायला मिळाली. पुनीत दादा बालन यांचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम. खर तर संवेदनशीलता पुनीत दादांमध्ये आहे आणि त्यामुळेच समाजातील अनेक घटकांना मदतीचा हात त्यांनी दिलेला आहे. खूप मोठ्या गणेशोत्सवामध्ये देखील सगळ्या मंडळांना मोठं सहकार्य त्यांच्या माध्यमातून निश्चित असतं आणि त्यामुळेच पुणे शहरातला जो गणेशोत्सव आहे तो आज एक वेगळ्या उंचीवरती पोहोचलेला आहे. ग्लोबलायझेशन झालेलं आहे गणेशोत्सवाचं. संपूर्ण जगभरातून आज गणेशोत्सवाची चर्चा होते आणि गणेशोत्सवाला भेट देण्यासाठी पर्यटकांची देखील रेलचेल बघायला मिळते. ओ हो हो, उचललेला चेंडू, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, महेशचा फटका, आसमानी टोला, षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टी. सुरेख फटका, सुरेख फटका, देखना फटका आणि या फटक्यावरती षटकाराची मोहर. निलेशचं स्वागत या षटकाचं षटकाराने केलंय. महेश नाभी काफी आहे. काय फटका इथे सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर मधून चेंडूला आसमंतामध्ये पाठवलंय आणि 6 धावा इथे प्राप्त केल्यात. बघा सर, महेशच्या बॅट मधून 2 षटकार आले आणि धावसंख्येला इथे वेग देण्याचं काम केलं जात आहे. धावसंख्या 55, 6 गड्यांच्या मोबदल्यात. धावांचे सनई चौघडे आता वाजायला लागलेले आहेत. महेश असा, ओ हो हो, अपील आहे, अपील आहे बोट आकाशाकडे. मोठी विकेट, मोठी विकेट, मात्र 20 धावसंख्येवरती थांबवलंय महेशला. 7वा धक्का 55 वरती समर्थ चॅलेंजर्सला. नक्कीच इथे आपण पाहतोय विकेटचं पतन होत आहे. काही मर्यादा आहेत आवाजाच्या आणि गाण्याच्या देखील, त्यामुळे आपण जास्त वेळ वाजवू शकत नाही. एखाद्या वेळेस स्पर्धा जिंकली तर नक्कीच मंडळाची इथे मोठी साऊंड सिस्टीम लावली जाईल, परंतु इथे नाही लावता येणार. थोडंसं आपल्याला आवाजाचं बंधन आहे, त्यामुळे इथे थोड्या वेळासाठीच हे संगीत वाजवलं जाईल आणि जे या स्पर्धेचं संगीत आहे तेवढंच वाजवलं जाईल. बाकी गाणी लावण्याची इथे परमिशन आहे. साऊंड सिस्टीम चांगली आहे, परंतु काहीशा मर्यादा आहेत. इथे विकेटचं पतन होतंय. महेश इथे बाद होतोय. हर्षल मते यांच्याकडून समालोचकांसाठी छानशी कॉम्प्लिमेंट प्राप्त होते. समालोचक यांचेही खूप खूप आभार. अतिशय सुंदर असं समालोचन आपल्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळते. आदरणीय शैलेश सर, नरेश सर, मिलिंद सर यांचे, गोपी सर यांचे खूप खूप आभार. निश्चित धन्यवाद असेल आमच्या सगळ्याच. तसेच प्रथम स्पोर्ट मीडियाचे खूप खूप आभार. उच्च दर्जाचे लाईव्ह दाखवत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या दर्जाचे लाईव्ह प्रथम स्पोर्ट्स मीडिया यांच्या मार्फत दाखवले जात आहे. हर्षल मते आणि निश्चित आमच्या चाहत्यांना मनापासून धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये जिथे यश प्राप्त होतंय. यश अलगदपणे, हळुवारपणे इथे हुलकावणी देत जात आहे. यशरक्षकाकडून चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेला. मात्र आज काय रंगारी रॉयल्सनं खेळ केलेला आहे. सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, हमारी मंजिल तो आसमान है और रास्ता हमें खुद बनाना है. रंगारी रॉयल्स 55 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक सुरू आहे. प्रसाद मैदानामध्ये दाखल होतोय. कमालीची फलंदाजी, कमालीची गोलंदाजी. उजव्या इशाच्या बाहेर टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर खेळला. सरळ बॅटनं सरळ गेलेला हा फटका गोलंदाजाचा ठीक पाठीमागं अडवला जाईल आणि 1 धाव यावेळेस प्राप्त होईल. 56 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7व्या षटकामध्ये आपण इथे बघतोय. निलेश गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता महेश कडून. दुसऱ्या चेंडूवरती महेशला मागे पाठवलं आणि यश प्रसाद ही जोडी मैदानामध्ये. या साखूड टप्प्याचा चेंडू उजव्या इशात थोडासा बाहेर आहे. इथे
निर्धाव येणार आहे. चांगली गोलंदाजी राहिली. पहिला चेंडू आपण पाहिलं होतं महेशसाठी जो थोडासा डाव्या इष्टीवरचा होता, मिड विकेटला सुंदर षटकार त्याने खेळला. मात्र निलेशनं त्यानंतर केलेलं पुनरागमन हे जास्त महत्वाचं आहे. फलंदाज आहे तर चौकार षटकार मारणार आहे. शोएब अख्तरला सुद्धा षटकार मारलेले आहेत भारताच्या कित्येक फलंदाजांनी. हरभजन सिंग, लक्ष्मीपती बालाजी यांनी सुद्धा मारलेत. पण त्यानंतर तुम्ही जे कमबॅक करता ते महत्वाचं आहे आणि त्यासाठी निलेशचं कौतुक आहे. निलेशची पाठ थोपडायला पाहिजे आणि विशेष म्हणजे त्याची पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाहीये. हर्षल मते पुढे लिहित आहेत की खेळाडूंसाठी एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आदरणीय पुनीत दादा बालन यांचे खूप खूप अभिनंदन. अतिशय उत्कृष्ट अशी स्पर्धा आणि स्पर्धेचे वातावरण उत्तम रीतीने निर्माण केलेले आहे. धन्यवाद हर्षलजी. आपल्या शुभेच्छा निश्चित प्रकार आम्हाला बळ देतात आणि यापुढे अधिक अधिक कामामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न होतो. अधिक वेगळ्या उंचीवरती स्पर्धेला घेऊन जाता येतं. तर चाहते हे त्यासाठी खूप महत्वाचे असतं. आज मॅच बघण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे येणार आहे. रंगारी रॉयल साठी विदर्भाचा पुणेकर म्हणतायत की राडा होणार, पोरं नाही ऐकणार. काय खेळलेत आज समर्थ चॅलेंजर्सला, ज्या पद्धतीने अडवलेलं आहे पहिल्या 7 षटकांमध्ये. अजून 3 षटके, 3 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत. 56 वरती रोखलेला आहे प्रसाद आणि यश. तर गोलंदाजांनी आज खूपच चिकट गोलंदाजी केलेली आहे रंगारी रॉयल्सच्या. सागर आता गोलंदाजी मार्क वरती होतो. 7 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. 11 खेळाडू तुमच्या संघामध्ये असतात. इथे इम्पॅक्ट प्लेअरचा कुठलाही नियम नाहीये. त्यामुळं 11च खेळाडूंमधून 7 गोलंदाज निवडायचे आहेत आणि मला वाटतं हे मॅनेजमेंट समोर मोठं आव्हान आहे, टीमच्या मॅनेजमेंट समोर. पण प्रत्येक संघानं त्या दृष्टीनं काळजी घेतलेली होती. 8 षटकांच्या मॅचेस मध्ये देखील 6 बॉलर्स वापरायचे होते. 10 षटकांच्या मॅच मध्ये 7 बॉलर्स वापरायचे. फुल टॉस बॉल, खराब चेंडू, खरपूस समाचार. निश्चित समोरच्या बिल्डिंगच्या उंचीला स्पर्धा करणार हा चेंडू. उंच लोक उंची पसंत, मागचं टॉप सिरीज. शानदार वाह वाह आणि वाह. प्रसाद 6 धावेंचा प्रसाद इथे दिलाय गोलंदाजाला. काय फटकाय, आय एम हँडसम. मिड विकेट डोक्यावरून 6 धावेंसाठी. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 56 धावेनंतर उसंडी मारते. 62 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. इथे जी 10 षटकांची मॅच आहे ना ती फार महत्वाची आहे. पुन्हा एकदा चांगला फटका इथे अलॉंग द कार्पेट. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेकडे पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एखादी चूक होऊ शकते. सागरकडून जो चेंडू फुलटॉस आला होता त्यावरती प्रसादनं मोठा फटका दाखवला. मग त्यानंतर सागरला सुद्धा त्यानं 1 धाव घ्यायला भाग पाडलेला आहे. 63 वरती 7 8व्या षटकामध्ये समर्थ चॅलेंजर्स. 6 चेंडूमध्ये 8 धावांची भागीदारी यश आणि प्रसाद या दोघांमध्ये बघायला मिळते. 8व्या गड्यासाठी भागीदारी आहे. 7 विकेट पडलेले आहेत तरी देखील फलंदाज मैदानामध्ये आहेत. यावरून लक्षात येईल आपल्याला की समर्थ चॅलेंजर्स मध्ये किती खोलवर बॅटिंग आहे. प्रसादनं देखील या स्पर्धेमध्ये मोक्याच्या क्षणी मोठ्या धावा गोळा केलेल्या आहेत. यशनं देखील आपल्या बॅटचं पाणी, बॅटचं कौशल्य दाखवलंय. त्यामुळं 8व्या क्रमांकावरती जरी हे फलंदाज खेळत असतील तरी देखील त्यांच्यामध्ये मोठी क्षमता आहे. पुढच्या 3 षटकांमध्ये अर्थात 2 षटक आणि 3 चेंडू अजून शिल्लक आहे. इथून मोठ्या धावा जरूर येऊ शकतात. 64 वरती 7. गोलंदाज सागर. फुल टॉस चेंडू होता. निश्चित स्वीपचा हा फटका आहे. जमिनीच्या समांतर क्षेत्ररक्षकाच्या हातातून थोडासा निसटल्या बरोबर हो थ्रो देखील खूप स्लो आलेला आहे. वेगवान थ्रो अपेक्षित होता इथे. मात्र 2 धावा प्रसाद इथे प्रसाद आणि यश पूर्ण करतील. 66 वरती पोहोचतायत 7 गड्याच्या मोबदल्यात. 8व्या षटकामध्ये आपण बघतोय आज गोलंदाजांनी खरंच कमाल केली. रंगारी रॉयल्सनं स्पर्धेच्या अगदी सुरुवातीपासूनच ऍज अ बॅट, ऍज अ बॉल, खूप ऍज अ फील्ड सगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं. यावेळेस आकाशामध्ये चेंडू, फसलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे. 8वा फलंदाज बाद. समर्थ चॅलेंजर्सला मोठा धक्का. तर इथे रंगारी रॉयल्सनं विजयाचे रंग उधळायला सुरुवात केली.
साजरा भक्ती भावे जपली आम्ही आमची 8वा फलंदाज इथे बाद होतोय प्रसाद काची. 5 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलं प्रसादनं. एक षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. हुक केला होता चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचला आणि तिथेच प्रसादच्या खेळाचा अंत झाला. 66 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8व्या षटकामध्ये आपण बघतोय समर्थ चॅलेंजर्सला. समर्थच्या पहिल्या 4 मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. 3 त्यांनी ओढीनं जिंकल्या होत्या. त्यानंतर सेमीफायनल मध्ये काय डॉमिनेट केलं होतं त्यांनी इथे काल संध्याकाळच्या सत्रामध्ये. मात्र या सामन्यामध्ये रंगारी रॉयल्सनं त्यांना झुंजवलेलं आहे. जनार्दन फलंदाज स्ट्राईक एंड वरती. जनार्दन 10व्या क्रमांकावरती 9व्या क्रमांकावरती तो बॅटिंगला पोहोचलेला आहे. फ्लिक केला चेंडूला हलक्या हाताने 1 धाव घेतली. यष्टीरक्षक तिथे पोहोचेल स्क्वेअर लेग पर्यंत. धावफलक 69 धावा. 8 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 8 षटकांमध्ये 67 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 67 धावा 8 गाड्यांच्या मोबदल्यात 8 षटकांच्या समाप्तीनंतर इथे समर्थ चॅलेंजर्स काहीशे दडपणामध्ये खेळण्यात आणि हे सेमीफायनलचं दडपण आहे. जी सुरुवात खराब झाली त्यामुळे धावसंख्येला इथे आकार देता आला नाही. परंतु मॅच ही रंगतदार होणार कारण प्रतिस्पर्धी संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. एका बाजूने आपण आतापर्यंत मॅच पाहतोय परंतु दुसरी बाजू देखील आपल्याला पाहावी लागेल. परंतु अजूनही 12 चेंडू आहेत. या 12 चेंडूंमध्ये जर का 20 ते 25 धावा आल्या तर सामना इथे 80-90 पर्यंत जाऊ शकतो आणि एक फायटिंग स्कोर इथे उभा होऊ शकतो आणि त्याचाच प्रयत्न इथे दोन्ही बॅटरचा असेल. यश अजूनही मैदानामध्ये खेळतोय. 6 मध्ये 2 आहेत तर जनार्दन इथे मैदानामध्ये आलेले आहेत. पहिला चेंडू इथे खोलवट टप्प्याचा खोदून काढलाय. सिंगल इथे मिळते. आता यशला इथे सर्व सूत्र आपल्या हाती घ्यावी लागतील. 68 धावा झाल्यात. सर अजूनही 11 चेंडू आहे. धावसंख्या कितीपर्यंत मजल मारेल? विकेट्स पडलेले आहेत आणि विशेष म्हणजे मगाशी प्रसादची विकेट जास्त महत्वाची होती. या अगोदरही प्रसादनी मोठे स्कोअर दिलेले होते. पण यश आणि जनार्दन या दोघांना आता खालच्या विकेट्स आहेत. हे टेल एंडर्स म्हणतो आपण आणि त्यामुळंच अक्षय खाके क्रिएशन रंगारी रॉयल साठी कॉम्प्लिमेंट देत आहेत की वातावरण गरम आहे. तवा तापल्यावरच त्याच्यावरती भाकरी छान भाजता येते नाही का. आणि इथे आता वातावरण गरम झाले त्यामुळे रंगारी रॉयल्सच नाही तर समर्थ चॅलेंजर सुद्धा इथे निश्चित आपली भाकरी गोड करण्याचा प्रयत्न करतील. यावेळेस लेंथ बॉल कसं रंगारी रॉयल्स म्हणतील तसं शेठ राडा होणार आणि आता पोर नाही ऐकणार. पाहायचंय तिथे काय घडलेलं आहे. डुसूर तर मारलाय फलंदाजाने. सगळे क्षेत्ररक्षक तिथे धावतायत बघतायत विचारपूस करतायत. ही स्पिरिट आहे स्पोर्ट्स मॅन स्पिरिट. खिलाडी वृत्ती असते आपल्या विरोधी संघाच्या खेळाडूंचं देखील. मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा विकेटचं पतन होत आहे. अगदी डाईव्ह मारून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न परंतु इथे गरज नसताना ही धाव पूर्ण केली जाते आणि त्याचा प्रयत्न इथे आपण पाहिला तर बॅटर बाद होत आहेत. 9व्या विकेटचं पतन होत आहे. चला पुढील सेमीफायनल क्रमांक 2चा टॉस आपण लगेचच संपन्न करणार आहोत. त्यामध्ये शिवमुद्रा आणि त्यांच्या विरोधात रमणबाग फायटर्स आणि शिवमुद्रा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जातील. शेवटची जोडी इथे मैदानामध्ये आहे. यश आणि प्रताप. 69 उलट सुलट 69 लॉस ऑफ 9. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत.
आणि इथून पुढे धावा कशा पद्धतीने इथे बॅट वरतून चेंडू ब्रश आणि हा मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जाईल सीमारेषा पार. नशिबाची साथ, येतोय चौकार. 4 धावा. 73 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. राहुल भैयाचं जे प्रेडिक्शन होतं, मी त्या प्रेडिक्शन कडे जरा कॉन्सन्ट्रेट करत होतो की काय होईल आता इथे, खरंच तसं घडेल का. पण मला खात्री आहे की क्रिकेटमध्ये भविष्य करणार अजून जन्माला आला नाही आणि तो भविष्यात येणार पण नाही. 73 धावा आहे 9 गड्याच्या मोबदल्यात. ओहो हो, चांगला चेंडू होता. थोडासा मागे जात लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला आणि हलकासा बॅटला मिस करत चेंडू गेला. विशाल थोडासा निराश आहे. बॅट जेवढी लोह चंबक जसा खेचून घेतो ना, मला वाटते थोडासा कमी पडला तिथे, त्यामुळे बॉल बॅट पर्यंत पोहोचली नाही. 73 धावा 9 गड्याच्या मोबदल्यात. 90 षटक मैदानामध्ये सुरू आहे. विशाल दुसरं षटक आहे विशालचं. 11 चेंडूमध्ये 11 धावा त्यानं खर्च केलेत. विकेट मिळाली नाही विशालला. वाह वाह, यॉर्कर होता चेंडू. डावी इष्टी हलकीशी मिस करतोय आणि आणि यष्टी उडवली नाहीये. शेवटच्या 2 चेंडूमध्ये विशालनं भरपूर प्रयत्न केले विकेट काढायचे. अखेर विकेटने त्याला हुलकावणी दिली. 73 वरती 9 षटकांचा खेळ संपलाय. 9 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावा. कुठेतरी धावसंख्या रोखण्यामध्ये आतापर्यंत यश मिळालेलं आहे, परंतु शेवटची जोडी आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत. इथून पुढे कमीत कमी 10 ते 15 धावेंपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न त्यांचा असेल, परंतु अंतिम षटकामध्ये देखील तितकाच हुशार गोलंदाज. शेवटच्या षटकासाठी स्पेशल गोलंदाज रंगारी रॉयल्स या संघाकडे प्रामुख्याने प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलाय. आणि हाच गोलंदाज हर्निश, आणि याच गोलंदाजावरती ती जबाबदारी दिली जाते. गोल्डन नाम आहे, लकी चॅम्प आहे. आणि हा लकी चॅम्प शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये आपण आमंत्रित केलेले पाहायला मिळत आहेत. प्रताप स्ट्राईकला सज्ज आहेत. पहिला चेंडू खेळतायत. यश नॉन स्ट्राईक एंडला आहेत. ज्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. तर शेवटचे 6 चेंडू या षटकातील निर्णायक असतील आणि या षटकामध्ये जितक्या धावा येतील त्या फायदेशीर असतील. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतील प्रताप आणि यश, तर गोलंदाजी हर्निश. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकांपर्यंत किल्ला लढवलाय समर्थनं. हवेमध्ये चेंडू आणि याच बरोबर डाव इथे संपलेला. 73 धावा फायनल स्कोअर राहिलेला आहे समर्थ चॅलेंजर्सचा. 74 धावांचं आव्हान असणार आहे रंगारी रॉयल समोर. चला आता मैदान गाजवू, असो हार बा असू दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. आखूड टप्प्याचा चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न, पॉइंट बॅकफुट पॉइंटच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र फसलेला हा प्रयत्न आणि इथेच समर्थ चॅलेंजर्सचा डाव मात्र 73 धावांवरती संपुष्टात येतोय. हर्निशने इथे सुंदर यश मिळवलंय. तर विजयासाठी 74 धावा असणार आहे. फायनल मध्ये पोहोचायचं असेल रंगारी रॉयल्सला तर 60 चेंडू आणि 74 धावा. तन्मय 5 धावसंख्येवरती, सागरनं 9, राहुलनं 4, अमितनं 2, प्रवीणनं 7, रोहननं 4, तर यशनं 7 आणि जनार्दननं 1, प्रताप 0 वरती. 2 फलंदाज असे आहेत की दोघांनी डबल डिजिट मध्ये एंट्री केलेली आहे. त्यामध्ये महेश 8 चेंडू मध्ये 20 आणि प्रसाद 6 चेंडू मध्ये 10. या व्यतिरिक्त कुठलाही फलंदाज, कुठलाही म्हणण्यापेक्षा 11च्या 11 पैकी कुठलाही फलंदाज आपला प्रभाव दाखवू शकला नाही. जेवढा खेळ त्यांचा आपण मागच्या सामन्यांमध्ये बघितला होता, या सामन्यामध्ये ती चमक दिसली नाही आणि त्यामुळे 73 धावा. तर बघा, गोलंदाज आकाशनं चांगली गोलंदाजी केली. एका षटकामध्ये 8 धावात 1 गडी बाद केला. विशालनं चांगली गोलंदाजी टाकली. 2 षटकामध्ये 11 धावा. निलेश चांगला राहिला. 2 षटकामध्ये 15 धावा, 2 विकेट सुद्धा. अजय 2 षटकामध्ये 16, 2 विकेट सुद्धा त्याला. सुजितला विकेट मिळाली, सागरला विकेट मिळाली, हर्निशला विकेट मिळाली. फक्त विशालच आहे, त्याने 2 षटकामध्ये 5.50च्या सरासरीनं 11 धावा दिल्या. इकॉनॉमी बेस्ट राहिली, विकेट नाही मिळाली. बाकी सगळ्या खेळाडूंनी आज वाहत्या गंगेत हात धुवून घेतलेला आहे. कमालीची गोलंदाजी. 7 गोलंदाजांचा वापर, प्रभावी वापर आणि यश
यश देखील त्यांच्या पायाशी रुंजी घालताना बघायला मिळालं. 10 विकेट पडल्या, 73 धावा विजयासाठी 74 धावांचं लक्ष आहे. तर पुढे लगेचच दुसऱ्या सामन्याची उद्घोषणा होते. सेकंड सेमीफायनल इथे सुरू होणार आहे आणि मॅच दुसऱ्या सेमीफायनल मध्ये आपण बघणार आहोत एकमेकांच्या समोर. रमणबाग फायटर्स विरुद्ध रमणबाग फायटर्स विरुद्ध शिवमुद्रा ब्लास्टर्स या दोन संघामध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी या आणि जाऊया मैदानामध्ये. टॉस साठी जिथे अजित भालेराव सर उपस्थित आहेत, दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर टॉस होस्ट करण्यासाठी मी निमंत्रण देतो योगेश सुपेकर सरांना. थँक्यू. नमस्कार. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची भारतातील पहिली क्रिकेट लीग फ्रेंडशिप कप 2025 आजचा शेवटचा दिवस. सर्व संघांना थक्क करणारा दिवस आहे, धाकधूक वाढवणारा दिवस आहे आणि आजच्या या दिवसामध्ये सेमी फायनलला पोहोचलेल्या या संघांमध्ये नाणेफेक या ठिकाणी होणार आहे. सेमी फायनलला पोहोचलेला संघ शिवमुद्रा ब्लास्टर्स आणि रमणबाग फायटर्स. वळूयात आपण नाणेफेक करण्याकरता. या ठिकाणी आपल्या समवेत माननीय पंच आणि दोन्ही संघनायक या ठिकाणी आहेत. तर नाणेफेक आपण या ठिकाणी करणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की एका बाजूला पुनीत बालन ग्रुप, दुसऱ्या बाजूला माणिकचंद ऑक्सिरीज. रमणबाग फायटर्सने कॉल दिला आहे पुनीत बालन ग्रुप आणि नाणेफेक त्यांनी जिंकलेला आहे. काय निर्णय सर? गोलंदाजीचा निर्णय असेल, कारण पहिल्या मॅचपासून बघत गेलो आम्ही की बऱ्याच वेळा पहिले जर का आपण म्हणजे नंतर चेस करायला गेलो तर जरासं डिफिकल्ट होतं ते आणि पहिल्यांदा जर का स्कोर राखून ठेवला तर मग आम्हाला इझी होईल ते पुढे खेळायला. धन्यवाद. टार्गेट आम्ही शक्यतो 10 ओव्हरमध्ये 60 रनचंच बघतोय. 60 रनच्या आतमध्येच रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. धन्यवाद रोहितजी. मी आपल्याकडे बोलतो, कसं लक्ष वेधणार आता मी सेमीफायनलमध्ये या एवढ्या चांगल्या टुर्नामेंटचं आपण पुनीत दादांनी जे आयोजन केलेलं आहे त्यानंतर आम्ही टॉस जिंकून आम्हालाही बॅटिंगच हवी होती, कारण आमचा गेम प्लॅन थोडा वेगळा आहे आजचा. जसं मागाशी तुम्ही बघितलं पहिल्या मॅचला जो गेम प्लॅन होता तो थोडासा झाला होता, पण आम्ही नेहमी बॅटिंग प्रेफर करतो, फर्स्ट बॅटिंग. आणि या टुर्नामेंटमध्ये मी एकही टॉस जिंकलेला नाही आहे, त्यामुळे बॅटिंगच आलेली आहे आम्हाला. ठीक आहे, धन्यवाद. बॅटिंग आपण जोरदार वाजवणार आहेत, शंका नाही. दोन्ही संघाला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा या सेमीफायनल सामन्याकरता. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत फ्रेंडशिप कप 2025 आणि आपल्या प्रथेप्रमाणे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला आपण ते भेट देत असतो आणि या ठिकाणी ही थेट भेट आपण या ठिकाणी पाहूयात. आता वळणार आहोत नाणेफेक जिंकणारा हा संघ कशा पद्धतीतून या ठिकाणी. धन्यवाद. तर उत्सुकता राहणार आहे नाणेफेक जिंकणाऱ्याच्या या संघाच्या गोलंदाजीची.
पुन्हा एकदा आपलं सर्वांचं फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 मध्ये मनपूर्वक स्वागत. या रंगारी रॉयल्सचा हा रॉयल संघ आपल्या या ठिकाणी आहोत. बाळासाहेबजी निकम तसेच वस्ताद सूरजजी रेणुसे आपल्यासोबत जुडले गेलेले आहेत. सेमी फायनल मध्ये रंगारी रॉयल्स पोहोचलाय. सर्वांच्या चेहऱ्यावरती जबरदस्त आनंद आहे आणि या संपूर्ण मैदानामध्ये सेमी फायनल मध्ये आपली ललकारी गाजते वाजते. तर जे आता आव्हान समोर आहे ते आव्हान कसं भेदणार आहे काय वाटतं? गणपती बाप्पा मोरया हे आव्हान नेहमीच आम्ही यशस्वीपणे पार पाडू. जशी आतापर्यंत जे आव्हानं आमच्या टीमने पेलली आहेत तसंच हे आव्हानही आमची टीम पेलेल. क्या बात आहे, क्या बात आहे. सेमीफायनलकडे कुठल्या दृष्टिकोनातून कसं बघताय रेणुसर? काय नियोजन असणार आहे, पुढची काय तयारी असणार आहे आपली? प्रत्येक मॅच ही सेमीफायनल आणि फायनलच आहे. त्याच दृष्टिकोनातून सगळं नियोजन चाललेलं आहे. कुठलीही मॅच साधी नाही आणि कुठलीही टीम साधी नाही. त्या पद्धतीने जी टीम पूर्णपणे कष्टाने तयार झालेली आहे आणि त्याचं फळ त्यांना मिळतं. तिथं किती षटकांमध्ये हे आव्हान पेलणार आहात? माझ्या ज्या प्रकारे तुम्ही दोघांना पहिल्यांदा पाठवताय त्याच्यावरून थोडासा अंदाज आम्हाला आलेला आहे, पण तरी किती षटकांमध्ये रोखणार? 8 षटकांच्या आतमध्ये संपेल मॅच. 8 षटकांच्या आतमध्येच दणदणीत विजय मिळवण्याचा संकल्प भाऊ रंगारी. जोरदार हर्निश आणि निलेश यांची पार्टनरशिप. पुन्हा एकदा बोलूया समालोचन कक्षाकडे आणि पाहूयात हा सेमीफायनलचा सामना. थँक्यू योगेश सुपेकर सर. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे निश्चित झालेला आहे आणि आपण बघतोय रणशिंग फुंकल्यानंतर युद्ध सुरू होतं. युद्धाच्या अगोदर रणवाद्य वाजवली जात आहेत. तर टॉस होतोय आणि यानंतर ही इनिंग संपल्याबरोबर अजून एक सेमीफायनल आपल्या समोर येईल. मात्र त्या अगोदर कमी धावा जरी असल्या तरी देखील इथे समर्थ चॅलेंजर समर्थपणे हा किल्ला लढवेल यात तिळ मात्र शंका नाही. सलामीची जोडी रंगारी रॉयल्सची मैदानामध्ये दाखल होत आहेत. हर्निश दाणी एक जबरदस्त फलंदाज आहे, धाकड फलंदाज आहे, तगडा ताकदवान फलंदाज आहे, धिप्पाड ध्येयष्टी आणि गोलंदाजाच्या मनात धडकी भरवणारा फलंदाज हर्निश दाणी आणि त्याच्या सोबतीला रंगारी रॉयल्सचे दमदार फलंदाज. त्यांच्या समोर 74 धावांचं आव्हान आहे. आव्हान छोट आहे. 10 षटक आहेत. 60 चेंडूंमध्ये 74 धावा त्यांना बनवायच्या. तर आपण स्पर्धेच्या एकूण कामगिरीविषयी बघूया तर रूपक तुबाजी हा शिवमुद्रा ब्लास्टर्सचा खेळाडू आहे. 4 इनिंग्स मधून 205 धावा बनवून तो आघाडीवर. सत्यजित पाळेने 146 धावा 4 इनिंग्स मध्ये बनवलेल्या आहेत. 297चा स्ट्राईक रेट आहे. शुभम इंगळे 140 धावा बनवत तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. रोहित खिलारे 139 धावा 252चा स्ट्राईक रेट. निलेशचं रंगारी रॉयल्सचा निलेश इथे 136 धावा त्याने बनवलेल्या 277चा स्ट्राईक रेट आहे. 5 स्पर्धेमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली निलेशनं. सागर इंदुलकर 135 धावा समर्थ चॅलेंजर्सचा खेळाडू. हे पहिले 5 आहेत. तर पहिला चेंडू शांतपणे डिफेन्स केला. टेनिस क्रिकेटमध्ये असा बचाव खूप कमी वेळा बघायला मिळतो किंवा असा बचाव दुर्मिळ असतो टेनिस क्रिकेटमध्ये. फॉरवर्ड डिफेन्स. मात्र असं म्हणतात की ज्याच्याकडे बचाव चांगला आहे तो चांगलं आक्रमण करू शकतो आणि त्याला दुजोरा देखील आपल्याला मिळेल बघायला. कारण राहुल द्रविड असा भारताचा खेळाडू आहे की ज्याचा बचाव काय होता हे मी सांगायची आवश्यकता नसावी. यस, चेंडू येऊ दिला बॅटपर्यंत. लेट खेळला खूप. स्टिअर केला चेंडू बॅकफूट पॉइंट कडे. 1 धाव फलकाला सुरुवात होते. निलेश खातं खोलतोय. निलेशनं यापूर्वी स्पर्धेमध्ये आपण बघितलंय की भरपूर धावा आणलेल्या आहेत. विशेष म्हणजे निलेशची बॅट तळपलेली पाहिलेली रंगारी रॉयल्ससाठी. 136 धावा मागच्या 4 इनिंग्स मधून निलेशनं बनवलेल्या आहेत आणि 277चा स्ट्राईक रेट आहे. चांगला स्ट्राईक रेट. हर्निश दाणे यस हो पुल आहे, पॉवरफुल आहे. 4 रन. सुरुवात हर्निश दाणेची अत्यंत आक्रमक. 4 धावा इथे मिळतील. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो गणपती बाप्पा मोरया. हर्निश दाणी या दोन्ही फलंदाजांचं वैशिष्ट्य असं आहे की हर्निश दाणेनं या स्पर्धेमध्ये 275चा स्ट्राईक रेट ठेवलेला आहे आणि निलेशनं 277चा आहे. हो फसलेला फटका हर्निशचा.
मात्र क्षेत्ररक्षक कोणी थर्ड यार्ड सर्कल वरती नव्हता. वाईडिश मिड ऑफला, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता. तो चेंडू पर्यंत महेश पोहोचतोय. सुरक्षित लँड झाला चेंडू जमिनीवरती आणि हर्निशचा धोका टळलेला आहे. एक धाव इथे प्राप्त होतील हर्निशला आणि धावफलकावरती देखील पुढे स्कोअर पोहोचणार आहे. पहिला चौकार्या दोन्ही फलंदाजांचं वैशिष्ट्य आहे की वेगवान खेळतात. हे 350चा स्ट्राईक रेट आहे. म्हणजे प्रत्येक बॉल, जेवढे बॉल त्यांनी खेळलेत 3.5 धावा एका बॉल पाठीमागे बनवले आहेत. म्हणजे त्यांच्या बॅटिंगमध्ये चौकार आणि षटकारांची संख्या जास्त आहे. प्रसाद शांतपणे इथे चेंडू खेळलेला आहे. या सामन्याचं महत्व माहीत आहे, त्यामुळं लगेच रिस्क घ्यायची नाही निलेशनं असं ठरवलेलं आहे. दोन्ही चेंडू मध्ये शांतपणे एक धावा घेत तो पुढे जातोय. वैभव आढाव कळवत आहेत की सगळ्या संघांना शुभेच्छा आहेत. खूप खूप शुभेच्छा. रंगारी रॉयल्स आणि समर्थ चॅलेंजर्स. प्रसाद गोलंदाजी मार्क वरती तयार असेल. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. इथे निर्धाव आहे. प्रतीक देवलनकर एकच ललकारी. भाऊसाहेब रंगारी. अजित दादाचा आवाज पाहिजे. वाह, 7 धावा धावफलकावरती आहेत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा रंगारी रॉयल्स. यज्ञेशजी मुंडलिक यांची कॉमेंट येते. सर्वात प्रथम पुनीतदादा बालन ग्रुपचे मनस्वी अभिनंदन. अतिउत्तम मॅनेजमेंट सुविधा सर्व कार्यकर्त्यांना व पथकातील वादकांना उपलब्ध करून दिल्या. रंगारी रॉयल्सला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा. 7 धावा, चांगली सुरुवात आहे. विशेष म्हणजे दोन्ही फलंदाज आपण बघा, मागच्या सामन्यांमध्ये रणजित गायकवाड यांची एक कॉम्प्लिमेंट येते. शुभेच्छा येते स्पर्धेला. पुनीतदादा बालन सरांचे आभारी आहोत. खूपच भारी आयोजन केलेलं आहे. पुण्यातील गणपती मंडळ एकत्र ठेवण्याचं काम आपण करत आहात. तुमच्या माध्यमातून प्रथम स्पोर्ट्स उच्च प्रतीचे चित्रीकरण दाखवत आहेत. मनापासून आभार. दुसरा सामना हा 2:45 होणार आहे. बरोबर 2:45 वाजता दुसरा सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघांनी रेडी राहा, तयार राहा, शस्त्र परजून तयार राहा. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि एक धाव ही माफ करा निलेशला प्राप्त होणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. 8 धावा. दोन्ही खेळाडूंनी थोडासा मनावरती कंट्रोल ठेवलेला आहे. ही मॅचचं महत्व दोघांनाही खूप माहिती आहे, कारण 350च्या स्ट्राईक रेटनं आतापर्यंतच्या 4 सामन्यामध्ये बॅट्समन खेळलेले आहेत आणि इथे थोडासा शांतता त्यांनी ठेवलेली आहे. यस यस यस, अगदी सहजपणे काय फटका खेळलेला आहे. ओहो, 4 रन इथे प्राप्त होतील. माणिकचं टॉप सिरीज 4 रन. आपण सारे मित्र जीवाचे मिळून गाऊ मैत्री गीत. धावा मैदान गाजवू असो हारवा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. जबरदस्त फटका, काय शॉट होता. तुम्ही बघाल बॅट जोरात आली पण बॅट वरती चेंडू आल्हाददायक असा आदळला. असं वाटलं आपल्याला की फटका जोरात मारलाय, मात्र चेंडूला नक्की गुदगुल्या झाल्या असेल. चेंडूवरती सुद्धा गुलाब पाण्याचा शिडकावा झाला असेल. असा आल्हाददायक चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. आहा, इथे पुन्हा कडक शानदार पुनीत बालन ग्रुप दमदार षटकार. आपण सारे मित्र जीवाचे मिळून गाऊ मैत्री गीत. धावा मैदान गाजवू असो हारवा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. हर्निश दाणी काय फलंदाज आहे. फ्लरिशिंग फॉलो थ्रू जो आहे बॅटचा तो विलक्षण आहे. बॅकलिफ्ट सुद्धा हाय आहे आणि त्यामुळं टायमिंग इतकं परफेक्ट येत आहे बॅटवरती की चेंडू सुद्धा सीमारेषेबाहेर सहजपणे निघून जातो. चेंडूला बॅटवरती, हर्निशच्या बॅटवरती चेंडू आला की चेंडूला पंख फुटतात, गरुडाचे पंख फुटतात आणि चेंडू आसमंतात जातो. इथे नो कनेक्शन. महेश जो लेग स्पिन टाकत होता इथे सरळ चेंडूत घेऊन गेला.
18 धावा दुसऱ्या षटकामध्ये हर्निश दाणी निलेश सलामीची जोडी मैदानामध्ये रंगारी रॉयल्सची. हो 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 अक्रॉस द बॅट. इथे यावेळेस चेंडूला वळण मिळालं मोठं. महेशची ती ताकद आहे, महेशची ती क्षमता आहे आणि आपल्या क्षमतेला न्याय देताना महेश मागणं ठरला थोडासा. 11 धावा या षटकातून आलेल्या आहेत, मात्र धावफलकावरती 18 आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. एक गोष्ट तुम्ही बघा, इथून पाठीमागे म्हणजे सकाळच्या सामन्यांमध्ये 11 धावा देणारा गोलंदाज आम्ही चांगला म्हणत होतो, हा चांगला बॉलर आहे. पण इथं मी महागडा म्हटलोय कारण आस्किंग रन रेट खूप कमी आहे. जिथे 60 चेंडूंमध्ये 74 धावा बनवायच्यात, म्हणजे 7.40च्या सरासरीने धावायचं आहे आणि 7.4ची रिक्वायरमेंट ॲव्हरेज असताना जर एखादा गोलंदाज 11 धावा खर्च करत असेल तर तो नक्की महागडा आहे. इथे तो महागडा आहे. हर्निश दाणी 8 चेंडूमध्ये 15 धावा तर निलेश 4 चेंडूमध्ये 3 धावा. 18 धावा धावफलकावरती रंगारी रॉयल्स. चांगली सुरुवात आहे. एक महत्वाची सूचना आहे, मॅच सुरू असताना कोणी फोटो काढला तर 5,000 रुपये दंड करायला लागेल. अमित गोलंदाजी मार्कवरती. परिवर्तन इथे परत एकदा होत आहे. रंगारी रॉयल्स. निलेश ऑन स्ट्राइक. या सुजवायच्या बाहेर. काय स्क्वेअर कट आहे. वाह वाह. गवत कापत जाणारा चेंडू. कापलेल्या गवताला सुद्धा अंगावरून मोरपीस फिरल्यासारखं वाटलं असेल. अत्यंत सुंदर चौकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा. फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू. असो हार वा असो जीत. रंगारी रॉयल्स सुजित आनंदाच्या वातावरणात, आनंदाच्या भरात दोघींनी काढलेल्या सेल्फीला 3,000 रुपये दंड सुजित यांच्याकडून वसूल केला जाणार आहे. 22 धावा धावफलकावरती आहे. निलेश शांतपणे इथे फलंदाजी सजवताना आपल्याला बघायला मिळतोय. आज निलेशनं निश्चित हिमालयातून तपश्चर्या करून आलेला साधू जसा षड्रिपून वरती विजय मिळवतो ना, आज निलेश तसा षड्रिपून वरती विजय मिळवतोय. शांतपणे खेळतोय आज आणि त्याच्यामध्ये ताकद आहे. विवेकानंद होण्याची ताकद आहे, तशीच भगतसिंग होण्याची सुद्धा ताकद आहे. क्षणात तो गिअर बदलतो. इथे निलेशचा स्क्वेअर लेगला फटका. गॅप तिथे आहे. पुन्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. शानदार चौकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा. फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू. असो हार वा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. समृद्धी महामार्गावरती ड्राईव्ह करता येते दोन्ही फलंदाज. निश्चित चुकलेल्या चेंडूंना ते अजिबात क्षमा करत नाहीये. वाट चुकलेल्या वाहनाला जसं सक्तीनं दंड वसूल केला जातो, तसा इथे वाट चुकलेल्या चेंडूला दिशा दाखवली जाते. षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा. फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू. असो हार वा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. जो तूफानों में पलते जा रहे हैं वही दुनिया बदलते जा रहे हैं. हर्निश दाणी निलेश या दोन्ही सलामीवीरांनी रचला विजयाचा भक्कम पाया. मजबूत फाउंडेशन इथे सेट होतंय. षटकार चौकारांच्या फैरी मैदानामध्ये बघायला मिळत आहेत आणि विजयाच्या दिशेने मजबूत टाकलेलं हे पाऊल आहे. पहिल्या 3 षटकांमध्येच विजयाचा पाया रचला गेलाय. हर्निश दाणी. कौशल्य अप्रतिम हर्निशकडं. तो ज्यावेळेस पूल करतो ना, फटका निश्चित सहज सुंदर बनतो.
त्याचे पूल हे पुलाव असतात. खाली राहिलेला चेंडू यावेळेस जमिनीच्या समांतर मिडॉन कडे. एक धाव. ज्यावेळेस पूल खेळतो हर्निश दाने निश्चित प्रकारे तो पूल जो आहे ना तो पाहणाऱ्याला तृप्त करतो. पाहणाऱ्याचं पोट भरतं आणि खेळणाऱ्याचं मन भरतं. आज असंच तृप्त करणारी फलंदाजी, मनाला विलक्षण आनंद देणारी फलंदाजी हर्निश कडून, निलेश कडून. अमितच्या गोलंदाजीवरती मोठे हल्ले झालेले आहेत. 16 धावा या षटकामध्ये आतापर्यंत. ओहो, लॉफ केला चेंडू कव्हर्सच्या डोक्यावरून. 6 धावा. पुणित बालन ग्रुप दमदार, बहारदार, सदाबहार षटकार. आपण सारे मित्र जीवाचे, आपण सारे मित्र जीवाचे, मिळून गाऊ मैत्री गीत. धावा मैदान गाजवू, असो हार वा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, जीत के खातिर ऐसा जुनून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में ऐसी गूंज होनी चाहिए. रंगारी रॉयल्स विजयाच्या दिशेने अग्रेसर. तर यानंतरचे दोन्ही संघ व्हेरिफिकेशन साठी चला. रमणबाग फायटर्स आणि शिवमुद्रा ब्लास्टर्स. रमणबाग फायटर्स, शिवमुद्रा ब्लास्टर्स दोन्ही संघ व्हेरिफिकेशन साठी चला. ही मॅच संपल्याबरोबर लगेचच सेमीफायनलचा दुसरा सामना सुरू होणार आहे. तीन षटकांमध्ये 40 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. फोटोग्राफर हॅलो आणि आवाज वाढवा. हा फोटोग्राफर माधव शेट्टी, कॅमेरा जप्त करण्यात येईल. माझाही फोटो काढू नको. हा रसूल वाढीव आहे तिथं. चौथं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. अमितची गोलंदाजी थोडी महागडी ठरली. 22 धावा या षटकातून आलेल्या आहेत आणि 7 षटक आता शिल्लक आहे. 13.33च्या सरासरीनं 3 षटकामध्ये 40 धावा आल्यात. तर राहिलेल्या 42 चेंडूमध्ये आता केवळ 34 धावांची आवश्यकता आहे. चेंडू जास्त आहे, धावा कमी आहे. सलामीची जोडी मात्र इथे एक वेगळ्या धुंदीमध्ये फलंदाजी करते. विशेषतः आपण कौतुक करू हर्निश. आज हर्निशनं सदाबहार फलंदाजी केली. हर्निशच्या सदाबहार फलंदाजीचं बहारदार वर्णन करतायत नरेश ढोमे आणि आता जॉईन होत आहेत आदरणीय गोपी सर. स्वागत आहे. धन्यवाद मिलिंद सर. सूत्रसंचालनाचं विद्यापीठ आज मंचावरती उपस्थित आहे. वाह वाह. मात्र क्षेत्ररक्षक समोर आहे. हर्निशची फलंदाजी कशी बहरलेली बघा. आज त्यांनी या मैदानाच्या फ्लॉवर पॉट मध्ये रंगीबेरंगी फुलं ठेवलेली आहे. आज त्याने इथे गुलाब फुलवला, जाई फुलवली, जुई फुलवली, शेवंती फुलवली, मोगरा फुलवला. कमालीची फलंदाजी. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. उजव्या हिश्या बाहेर आहे. बराचसा बाहेर चेंडू आहे इथे. मात्र निर्धाव असेल. चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निलेशचा. चेंडूने हुलकावणी दिली. 41 धावा धावफलकावरती. 41 फॉर नो लॉस. सेमीफायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये मोठी इनिंग चांगल्या खेळाडूंकडून, मोठ्या खेळाडूंकडून येणं गरजेचं आहे. मोठे गायक जसे मोठी मैफिल गाजवतात ना, या दोघांनी आज ही मैफिल गाजवलेली आहे. उजव्या हिश्याच्या बाहेर इथे पुन्हा निर्धाव चेंडू. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल दुबईमध्ये सुरू आहे आणि न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. यस, खोलवर टप्प्याचा चेंडू होता इथे आणि 1 धाव याबरोबरच प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 42. एकही गडी बाद नाही. गोपी सर आमच्या समेत जोडले जात आहेत. निश्चित सलामीवीरांनी धुमाकूळ घातलाय.
अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला की सलामीवीरांनी धुमाकूळ घातलाय. एवढी चांगली फटकेबाजी त्यांनी केली. 74च लक्ष मात्र ज्या पद्धतीने सुरुवात केली पॉवर प्लेची 3 षटकं आतापर्यंत 4चं षटक चालू आहे. 22 बॉलमध्ये 42 धाव फलकावर आहेत. हर्निश दानी नेहमीप्रमाणे 13 बॉलमध्ये आज देखील 27 वर पोहोचलाय. निलेश 15 वर खेळतोय. प्रवीणचा हा चेंडू ओव्हर द विकेट. चांगला ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळते. फुल लेंथ होता ड्राईव्ह केला ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफ फिल्डर आहे. धाव मिळणार आहे. एकही विकेट नाही याची दडपण फलंदाजांनी निर्माण केलेलं आहे आणि ते सातत्यपूर्ण ठेवलेलं आहे. 75 धावा बनवायच्या 74 बनवल्या गेल्या. खरं तर 10 षटकांची लढत आहे. पहिल्या डावमध्ये अपेक्षा होती मोठ्या धावसंख्येची मात्र तिथे रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये विकेट घेतल्या गेल्या आणि 74 मध्ये रोखलंय. परंतु जर नरेश सर आपण इथून देखील पाहिलं तर हा सामना फिरू शकतो. 36 चेंडू आणि 31 धावा इथून बनवायचे आहेत. 74चं टार्गेट आहे माफ करा. 36 चेंडू आणि 31 धावा विकेट आणि निर्धाव चेंडू भरपूर काही या सामन्यामध्ये फेरबदल करू शकतात. हायलाइट्स बघू आपण. आज पूल जे खेळले ना काय सुंदर पूल होते. तंत्रामध्ये अतिशय सुंदर फटके बघायला मिळाले. हर्निश दानीकडून पहिलाही पूल त्यानंतरचा पूल हा पूल बॅकलिपचा अत्यंत सुंदर वापर हर्निश करून फायर कट होता. इतका सुंदर फटका होता. पॉइंट आणि कव्हरच्या बरोबर झालेला. त्यानंतर पुन्हा शॉर्ट पूल जबरदस्त फलंदाजी राहिलेली आहे. याबरोबरच परत एकदा पूलचा प्रयत्न होता. उजव्या इशा बाहेरचा चेंडू लॉंग ऑनला खेळला. 1 धाव निश्चित प्राप्त होणार आहे. 44 वरती पोहोचतायत 5व्या षटकामध्ये रंगारी रॉयल्स. 7 रंगांची उधळण केलेली आहे आज रंगारी रॉयल्सच्या या 2 फलंदाजांनी. पाऊस पडला. हो फलंदाज बाद आहे. इथे बाहेरची कड आहे. निलेशला परतावं लागेल. 10 चेंडू मध्ये 15 धावांचं योगदान निलेशचं. तर पहिला धक्का 44 वर रंगारी रॉयल्सला. आपण सारे मित्र जीवाचे मिळून गाऊ मैत्री गीत धावा मैदान गाजवू असो हारवा येस थँक्यू डीजे. पहिला धक्का इथे लागतोय निलेशच्या रूपाने. 11 चेंडूमध्ये 15 धावा त्याने काढल्या. ऍक्शन रिप्लेमध्ये पाहूया नेमकं काय घडलं. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर बॉल होता आणि त्यावर छेडछाड करण्याचा प्रयत्न मात्र बॅटची कड घेतली. यष्टीरक्षकाने झेल टिपला. कॉट बिहाइंडच्या रूपाने पहिला धक्का इथे लागतोय. ही विकेट महत्वाची होती. इथून देखील टर्निंग होऊ शकतो या मॅचमध्ये. हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. मात्र अजून फुलाच्या गुच्छाप्रमाणे विकेट घ्याव्या लागतील कारण रंगारी रॉयल्सकडे नरेश सर भरपूर तगडी फौज आहे फलंदाजांची. शेवटपर्यंत फलंदाजी करू शकतात. एखादी विकेट जरूर मिळाली मात्र डॉट बॉल टाकले गेले तर इथे भरपूर काही वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. कन्सिस्टन्सी विकेट घेणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला चेंडू जास्त आहे धावा कमी आहेत अशा परिस्थितीमध्ये विकेट घेणंच गरजेचं होतं. आपण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत होतो. 54 चेंडूमध्ये 9 धावांची गरज होती दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी. मात्र त्या मॅच मध्ये श्रीसंतनी मुनाफ पटेलनं झहीर खाननी काय बॉलिंग केली विकेट काढल्या आणि तो सामना जिंकला होता. 54 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना देखील भारताने सामना जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. माणिकचंद ऑक्सिरीच ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये सुरू आहे. 300% जास्त ऑक्सिजन असलेलं पाणी 2002 पासून ग्राहकांच्या सेवेत आहे. माणिकचंद उद्योग समूहाचं एक अतिशय जबरदस्त प्रॉडक्ट जे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. रिव्हॉल्युशनरी ऑक्सिजनेशन प्रोसेसच्या माध्यमातून ऑक्सिजन जास्त प्रमाणात पाण्यात मिसळला जातो. न्यूट्रिएंट्स मिसळले जातात आणि सातत्यानं एक दर्जेदार प्रॉडक्ट ग्राहकांना माणिकचंद उद्योग समूहानं दिलेला आहे. जाऊया मैदानामध्ये. इथे आल्याबरोबर ये 50+ प्लेयर आहे. 50 वर्षावरील खेळाडू समीर. मागच्या सामन्यामध्ये नव्हता प्रभाव मात्र इथे प्रभावशाली आहे. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची. येस थँक्यू डीजे. याचाच तर मी उल्लेख केला होता की रंगारी रॉयल्सकडे बॅटिंग लाईनअप तगडी आहे. प्रत्येक फलंदाज फलंदाजी करू शकतो आणि 50+ खेळाडू समीर मैदानामध्ये आले. पहिलाच बॉल त्यांनी डीप मिड विकेटच्या डोक्यावरून खेळा. षटकार ठोकलाय. षटकारानंतर आव्हान थोडंसं अजून कमी होणार आहे मात्र तन्मयचं स्वागत केलं नरेश सर. समीर स्ट्राईक एंडवर. उजव्या इशा बाहेर आहे. चांगला फटका आहे. कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर वरून थ्रो येणार आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल समीरला. 7 धावसंख्येवरती 2 चेंडूमध्ये समीर 51 वरती पोहोचतायत रंगारी रॉयल्स. तन्मय गोलंदाजी मार्कवरती यश मिळालं होतं आणि आपण म्हणलं बल्क मध्ये विकेट एका पाठोपाठ एक विकेट्स आल्या तर इथे चान्स मिळू शकतो. समर्थ चॅलेंजर्स मात्र एक टप्पा घेत हर्निश दानीचा पुन्हा एकदा अत्यंत सुंदर
फटका 4 धावा. मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान थँक्यू डीजे. अजून एक चांगला फटका गॅप लवकर शोधला प्रसाद होता तिकडे मात्र बॉलवर पोहोचलेला नाहीये. हर्निश दानी काय बॅटिंग केले याने मागच्या मॅच मध्ये देखील आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र या सामन्यामध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये अजून एक हात चौकार येतोय. यावेळेला कट केलाय बॉल जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 लगातारची चौकार हर्निशच्या बॅटमधून. बरोबरच धाव फलक वेग घेतोय. धावसंख्येचा वेग वाढला 59 वर पोहोचलाय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हर्निश दाने पूलचा बादशाह आहे आणि स्क्वेअर कट सुद्धा तितकाच सुंदर खेळतो. तंत्रामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. सहज सुंदर क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारी फलंदाजी म्हणजे हर्निश दाने. इतकी सुंदर आहे की जर विश्व सुंदरी मानुषी चिल्लर इथे शेजारी येऊन बसलेली तरी मला वाटत नाही की कोणी प्रेक्षक म्हणेल की मानुषी चिल्लर सुंदर आहे. हर्निश दानेची फलंदाजी कित्येक पटीनं सुंदर आहे. आज कमालीची फलंदाजीतलं सौंदर्य दाखवलं इथे हर्निश दानीनं. 17 चेंडूमध्ये 37 धावा. विशेष म्हणजे प्रेशराइज मॅच होती. सेमीफायनलचा सामना आहे. जसे स्टेज वरती जाते आपण पाहतो की व्हिडिओ गेम मध्ये देखील एक लेवल वर जातो तसं अधिक कठीण टफ चॅलेंज तुमच्या समोर येत असतात आणि या चॅलेंज मध्ये तुम्ही सर्वोत्तम प्रदर्शन करताय तर निश्चित एका सर्वोत्तम खेळाडूची ती ओळख होते आणि हर्निश दानीनं दाखवून दिलेला आहे की तो सर्वोत्तम आहे. या फॉर्मॅटला तो सर्वोत्तम आहे. 17 चेंडूमध्ये 37 59 धावा धावफलकावरती. मात्र 15 धावा दूर आहेत फायनल पासून. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट रंगारी रॉयल्स. शिवमुद्रा संघाला विनंती आहे आपल्याला लगेचच व्हेरिफिकेशन साठी इथे दाखल व्हायचं. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना रंगेल. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की हर्निश हा मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आज आपला खेळ देखील साकारलाय. 59 ला 1 आहे. 6व्या षटकाला सुरुवात होती. प्रवीण पुन्हा आलेत. यादीच्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. अलॉंग दी कार्पेटने बॉल डीप मिड विकेटच्या दिशेने गेला. इथे एकेरी धाव मिळते आणि समीर यांनी मात्र एक धाव घेत असताना स्वतःचा संयम दाखवला. हर्निशला स्ट्राईक एंड आणलाय कारण त्याच्या बॅटमधून धावांचा वेग जास्त आहे आणि त्यामुळे तो स्ट्राईकला आलाय. 60 धावा झालेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि आता जिंकण्यासाठी फक्त 14 धावा इथून पूर्ण करायच्या असतील. शिवमुद्रा संघासाठी पुन्हा एकदा कॉल आहे आपल्या प्लेअर व्हेरिफिकेशनसाठी. आपण लगेचच इथे दाखल व्हा. शिवमुद्रा ब्लास्टर्स लगेचच आपल्या प्लेयरची यादी घेऊन या. यावेळेला बॉल अडवला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक आले आणि बॉल मात्र थांबवला गेलाय. शिवमुद्रा आपल्यासाठी पुन्हा एकदा कॉल आहे. आपल्या संभाव्य खेळाडूंची यादी आणि त्याचबरोबर व्हेरिफिकेशन पडताळणी इथे केली जाईल. त्यासाठी आपल्याला त्वरित इथे दाखल व्हायचं आहे ही विनंती आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. थोडंसं फंबल झाला क्षेत्ररक्षक मात्र इथे धावा देखील आल्यात. यावेळेला हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॉल तेवढासा परफेक्ट चांगल्या पद्धतीने बॅटवर आलेला नाहीये. एकेरी धाव इथे मिळते. एकेरी बरोबरच आता धाव फलक पोहोचलाय 63 वर. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट रंगारी रॉयल्स सेमीफायनल मध्ये विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपण पाहतो आहोत. हवेत केळाय क्षेत्ररक्षक आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दुसरा धक्का बसेल. समीर हिते बाद होत आहेत. 4 चेंडूमध्ये 8 धावा काढल्या आहेत. दुसरा धक्का रंगारी रॉयल्सला 63 धावा 2 गडी बाद. रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो रेजीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. फटका निश्चित चांगला होता. फटक्यामध्ये अजिबातही खराबी नव्हती. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे होता. थोडासा बाजूला फटका पाहिजे होता. पंच लॉंग ऑफला पंच करणं निश्चित कठीण असतं तिथे आणि समीरनं आज 50 ओलांडल्यानंतरही हा कठीण फटका खेळलाय. जबरदस्त. 63 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. बाहेरची कड आहे. कॅच ड्रॉप होईल. जीवदान विशालला इथे प्राप्त होतंय. 63 वरती 2. 6व्या षटकामध्ये मात्र 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि इथून पुढे कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा. संतोष शहा. संतोष सर. इथे
हलक्या हाताने चेंडूला बॅकफूट पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव जरूर मिळेल. थ्रो जरी मिस होत असेल तरी देखील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसणार नाही इथे. विशाल मुधळकर नवीन फलंदाज रंगारी रॉयल्सच्या मैदानामध्ये दाखल होतोय. ॲज अ बॅट ॲज अ बॉल अत्यंत प्रभावी कामगिरी राहिलेली विशाल मुधळकरची. हर्निश दाणी या सामन्याच्या अगोदर देखील 277चा स्ट्राईक रेट होता आणि या सामन्यामध्ये देखील 200 पेक्षाही जास्त मोठा स्ट्राईक रेट हर्निश दाणीने ठेवलेला आहे. आक्रमकतेचा एक वेगळा आविष्कार या मैदानामध्ये दाखवत या स्पर्धेला संस्मरणीय बनवणारी खेळी हर्निश दाणीने केलेली आहे. 64 वरती 2 रंगारी रॉयल 6 षटकांच्या समाप्तीनंतर. तर प्रवीण गोलंदाजी मार्क वरती 2 षटकं टाकताना आपण पाहिलं. 8 धावांमध्ये 1 गडी बाद केलेला आहे प्रवीणनं. चांगली कामगिरी. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. एक धाव इथे देखील मेल. एकेरी बरोबरच 7व्या षटकाची सुरुवात झाली आहे. 65 धावा आहे धाव फलकावर. इथून जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 9 धावांची गरज असणार आहे. विजयाच्या दिशेने मोठा विजय. फायनलच्या आधीची फायनल सेमी फायनलचा सामना रंगला. इथून फायनलचं तिकीट पहिला फायनल मध्ये पोहोचणारा संघ आपल्या समोर असणार आहे जसा हा सामना संपेल. आव्हान मोठं होतं आज रंगारी रॉयल्सच्या समोरचं. खरं तर ज्या पद्धतीचं मागचे 4 सामने आपण पाहिले होते समर्थ चॅलेंजर्सनं खेळले होते. प्रत्येक सामन्यामध्ये त्याने प्रतिस्पर्धेला अक्षरशः डॉमिनेट केलं होतं. मोठे विजय त्यांनी मिळवले होते आणि त्यामुळे या सामन्यामध्ये एक जबरदस्त लढाई अपेक्षित होती. मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिली 5 षटकं खूप महत्वाची होती. तिथे यश मिळवलं रंगारी रॉयल्सनं. क्षेत्ररक्षण करताना पहिल्या 4-5 षटकामध्ये त्याने जो मोठा तडाखा दिला आणि त्यावरून सावरण्याची संधीच मिळाली नाही. म्हणजे आपण म्हणतो ना मान वर करण्याची संधी दिली नाही. पुढच्या 5 षटकामध्ये थोडासा प्रतिकार झाला त्यामुळे स्कोअर आपण पाहिला की 74 पर्यंत पोहोचला. आणि त्यानंतरच्या पहिल्या 5 षटकामध्ये जी बॅटिंग झाली अक्षरशः निलेश आणि हर्निश दाणीनं इथे सहज सुंदर फलंदाजी करताना विजयाचा पाया भक्कम बनवला. विजयाच्या उंबरट्यावरती त्यांनी पाऊल ठेवलं. आणि आता यापुढे थोडासा स्लो डाऊन जरी झालं असेल तरी मोमेंटम मात्र निश्चित रंगारी रॉयल्स कडेच आहे. 1 धाव इथे पूर्ण होईल. निलेश बाद झाल्यानंतर हर्निश दाणीनं देखील गिअर शिफ्ट केलेला आहे. तो जो 6व्या गिअर मध्ये होता तो आता पहिल्या 2ऱ्या गिअर मध्ये आलेला आहे. आणि स्वतःला असं ऍडजस्ट करणं मॅच मध्ये हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. परिस्थिती हाताळणं खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळं असे गोल्ड स्मिथ म्हणजे सोन्याच्या दागिन्यांवरती कला कुसर करणारे जे कारागीर असतात गोल्ड स्मिथ त्यांना म्हणतात. आणि तशीच कारागिरी मैदानामध्ये केलेली आहे ती हर्निश दाणीनं. यो हो काय नजर किती सुंदर आहे. पाहायचं चेंडू इतका वेगाने येत होता. हलकासा चेंडूला बगल दिली हर्निश दाणीनं आणि जाऊ दिला चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे. 67 धावा 2 गडी बाद 7व्या षटकामध्ये रंगारी रॉयल्स. 67 आहेत. आता जिंकण्यासाठी केवळ 7 धावा हव्यात. हर्निश 22 बॉलमध्ये 41 वर खेळतोय. अर्धशतकाच्या समीप पोहोचलाय. मात्र अर्धशतकच पूर्ण होणार का याचं उत्तर अद्याप देणं कठीण आहे. एकेरी धाव इथे देखील मिळते. प्रसाद बरोबरच 7 षटकांचा खेळ संपलाय. 7 नंतर 68 आहेत धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 74चं लक्ष शकतो. 7 षटकांतर 68. इथून जिंकण्यासाठी फक्त 6 धावा. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावा बनवायच्या असणार आहेत. 18 चेंडू 6 धावा. टेनिस क्रिकेटमध्ये असेही सामने आपण बघितलेले. मी एक मॅच करत होतो मला आठवतोय निघोज तालुका पारनेर इथे 21 चेंडू 4 रन्स आणि तिथून पुढे काय गोलंदाजी टाकली समोरच्या टीमने. अक्षरशः 4 धावा सुद्धा करू दिलेल्या नव्हत्या. तर मी पाहिलेले असे काही सामने संस्मरण ते सामने विसरत नाही. असे काही फटके असतात आपण पाहतो की ते विसरत नाही. असे काही सामने असतात नाही विसरत आपण. ऋषिकेश कानेटकरने मारलेला चौकार विसरूच शकत नाही कधीच. महेंद्रसिंह धोनीनं वानखेडेवरती मारलेला षटकार विसरूच शकत नाही आपण. ही मॅच अशी संस्मरणीय होईल का. 69 वरती 2 8वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मला वाटतं मागच्या 2 षटकामध्ये जो मोमेंटम थोडासा शिफ्ट झालेला आहे. जी आक्रमक भाषा होती ती थोडीशी मवाळ झालेली आहे. धोरण थोडंसं मवाळ अवलंबलेलं आहे
पुढे जाऊन काही चेंज येऊ शकतो या मॅच मध्ये. आता काही फार फरक पडणार नाहीये. धोरण कोणतं मवाळ असू दे किंवा अजून आक्रमकता असू दे, तर सामन्यामध्ये फक्त आता औपचारिकता पूर्ण करायची औपचारिकताच राहिली आणि त्यामुळे विशाल आणि हर्निश हे दोघेही आता एकेरी धावांवरच भर देणार आहेत. परंतु जसं आपण उल्लेख केला की काही फटके असे असतात किंवा काही सामने असे असतात की ते विसरणं आपल्यासाठी कठीण असतं आणि ते देखील आता त्याच पद्धतीने हा सामन्यातला प्रवास मात्र पूर्ण केला जाणार आहे. हा विजय महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. मात्र ज्या पद्धतीने हा सामना खेळला गेला रंगारी रॉयल्स कडून त्यांचं कौतुक करावं लागेल. कमी धावसंख्येमध्ये पहिल्या डावामध्ये त्यांनी रोखलं, त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली केली. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये सुरुवात चांगली होती, तिथे विकेट गमावलेली नव्हती आणि तिथून एक चांगला पाया भरणी इथे चांगली केली गेली आणि आता विजयाचा कळस येणाऱ्या काही चेंडूंमध्ये इथे पूर्ण केला जाणार आहे. हवेमध्ये चेंडू आणि अजून एक फलंदाज बाद होईल. महेशला यश मिळतंय. तिसरा फलंदाज रंगारी रॉयल्सनं इथे गमावलेला आहे. 7 बॉलमध्ये 3 धावा काढून इथे बाद झालाय. खरं तर तिसरा धक्का आज विशाल चांगला इथे आज या सामन्यामध्ये थोडासा लवकर बाद झालाय. आडकरजी झेंडा आपण प्लेयर्स डगआउटच्या समोर फडकवायचा आहे. मॅच आपण बघू शकतो शेवटच्या क्षणांमध्ये आलेले आहे. गोपी सर, निश्चित मला एक आठवलं की एखादा एम्प्लॉय असतो, इथे सुद्धा बरेचसे एम्प्लॉईज असतील. 1 तारखेला पगार येतो, 5 दिवसात बराचसा पगार संपून जातो आणि मग लक्षात येतं की थोडेच पैसे शिल्लक राहिलेले आहेत आणि आता अजून 25 दिवस काढायचे. तर तसंच काम सुरू आहे. आता एकदम मोठा खर्च झालेला आहे आणि आता काटकसर सुरू आहे. बघूया महिना अखेर पर्यंत ही काटकसर हे टिकते की काय. 71 धावा धावफलकावरती येत आहेत. 1 धाव घेत हर्निश दाणीला स्ट्राईक एंड वरती आणलं जाते. एक गोष्ट आहे, अजून विजयासाठी 3 धावा हव्यात आणि हर्निश दाणीला अर्धशतकासाठी 7 धावा हव्यात. 1 धाव इथे घेतली जाईल आणि अर्धशतकासाठी प्रयत्न होईल का गोपी सर? अर्धशतक समोर आहे. मोठ्या सामन्यासाठी अर्धशतकही महत्वाचं असतं. अनेक वेळा आपण बघितलं, वर्ल्ड कप मध्ये देखील बघितलं, विराट कोहलीचं शतक समोर होतं आणि तिथं हार्दिक पांड्याने ठोकलेले शॉट आपण पाहिले. तर बघायचं या सामन्यामध्ये अर्धशतक होईल का. षटक संपलेले, 8 षटकांचा खेळ संपलेला आहे. 72 धावा धावफलकावरती. विजयासाठी 2 पाहिजेत, हर्निश दाणीला अर्धशतकासाठी 6 पाहिजेत. शेवटच्या बॉलवर 7व्या षटकाच्या एकेरी धाव घेत असताना त्यांनी स्वतःकडे स्ट्राईक टिपली आणि त्यामुळे या षटकामध्ये त्याला 6 पाहिजे. तो षटकार मारण्याचाच प्रयत्न करणार आहे. एकेरी धाव ते घेणार नाही. दुसऱ्या बाजूला आपण फॉलो विकेट्स पाहतोय. दुसऱ्या डावातल्या विकेट्स कशा पद्धतीने जे गेल्या होत्या त्याची एक झलक सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय. मात्र 6 धावा गरजेच्या आहेत हर्निश दाणीला आणि हा विजयी षटकार इथे सामना पूर्ण करण्यामध्ये तो नक्कीच प्रयत्न करणार आहे. षटकार मारून त्याचा अर्धशतक तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि बरोबरच संघाला विजय देण्याचा प्रयत्न असणार आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला. यशला पाचारण केले गेले. ओव्हर नंबर 9 साठी कारण रन रेट रिक्वायर्ड रन रेट आता 1.09 वर आलाय आणि आता मात्र औपचारिकता हवा पूर्णपणे काढून घेतली. सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये रंगारी रॉयल्सने अतिशय रॉयल खेळ त्यांनी साकारला. मात्र अजूनही जिंकण्यासाठी 2 आणि हर्निशला अर्धशतकासाठी 6 धावांची गरज आहे. आणि याच बरोबर चौकार खेचत सामना जिंकलेला आहे हर्निश दाणी. 48 धावा बनवत नाबाद. तर फायनल मध्ये रंगारी रॉयल्सचा रॉयल प्रवेश. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू सोनार बासुरेची. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया.
साजरा भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा एक जबरदस्त मॅच आपल्या समोर येते आणि हळूहळू नवे निकाल समोर येत आहे. स्पर्धा अंतिम चरण सीमेवरती पोहोचते. पहिला सेमीफायनलचा सामना पूर्ण होतोय. समर्थ चॅलेंजर्सनं दिलेलं 73 धावांचं आव्हान 7 गडी राखून ओलांडले रंगारी रॉयल्सनं आणि फायनल मध्ये दिमाखात प्रवेश केलेला आहे. महेशच्या 20 धावा, प्रसादच्या 10 धावा व्यतिरिक्त कोणी फलंदाज चमकला नाही. 73 वरती थांबावं लागलं. निलेशनं 2 विकेट काढल्या, अजयनं 2 विकेट काढल्या, आकाश सुजितनं देखील वाहता गंगेत हात धुतला. तर एक विकेट काढून त्याने देखील समर्थ चॅलेंजरला रोखण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. रंगारी रॉयल्सची फलंदाजी सुरू झाली. खरं तर अत्यंत सुंदर अशा पुल्स आणि कट्सनं इथे हर्निश दानेनं प्रेक्षकांच्या अंगावरती सगळे इकडे या. दोन्ही फलंदाज संघांना विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्स साठी उपस्थित राहा. 48 धावांची नाबाद खेळी हर्निशची. निलेशच्या 15 धावांचं योगदान, समीरच्या 8 धावा आणि विशालच्या 3 धावा संघाला विजयाच्या नव्हे तर फायनलचं तिकीट देऊ शकलेले आहेत. महेशचा प्रतिकार कमी पडला, 15 धावात एक गडी बाद केला त्याने 2 षटकामध्ये. प्रवीणचा प्रतिकार कमी पडला, 2 षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या, 1 विकेट काढली. तन्मयनं 16 धावात, एक तर प्रसादला मात्र 2 षटक टाकताना 11 धावा खर्च करताना गडी बाद करता आलेला नाहीये. फ्रेंडशिप कप टुर्नामेंट मध्ये